आपल्या चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाल्यानंतर डॉक्टर आनंद सराईकर यांनी इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक महिन्याला डॉक्टर सेलचं एक व्याख्यान लावायचं ठरवलं. प्रत्येक विषयावरती वेगवेगळ्या आरोग्यविषयक विषयावरती समाजाला थोडंसं अवेअरनेस करायचा प्रोग्राम डॉक्टर आनंद सराईकर यांच्या प्रयत्नातून झाला. तर पहिलं पुष्प गेल्याच महिन्यामध्ये आपण घेतलं होतं. डॉक्टर अर्चना सराईकर यांचं नाक कान घसा तज्ज्ञ त्यांचं एक व्याख्यान घेतलं होतं. त्यानंतर आज डॉक्टर अतुल कुंभारे सर जे आयुर्वेदाचे अभ्यासक आहेत, डॉक्टर आहेत, तर त्यांचं एक व्याख्यान आज या ठिकाणी आयोजित केलंय. तर आजचा जो व्याख्यानाचा विषय जो आहे तर ऋतुचक्रानुसार, म्हणजे ऋतुचक्र ज्याला म्हणतात, म्हणजे हवामान बदल झाला की आपल्या तब्येतीमध्ये जो परिणाम होतो तर त्याच्या संदर्भात काय काळजी घ्यावी जेणेकरून की आपल्याला डॉक्टर्सकडे जावं लागणार नाही. तर अशा पद्धतीचा हा विषय आहे. तर मी आजचा जो कार्यक्रम आहे याची प्रस्तावना करण्यासाठी आमच्या मादंबा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुनीता नकाते मॅडमना विनंती करतो की त्यांनी आज या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. मॅडम. सगळ्यांना माझा शिवशरणार्थ. आज सगळेजण तुम्ही व्याख्यानासाठी उत्सुक असालच. कुरेन शेट्टी डॉक्टर सेल्स आणि चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आजचं हे व्याख्यानाचं दुसरं पुष्प आपल्याला लाभतं आहे. आणि आपल्या समाजामध्ये इतके चांगले मान्यवर डॉक्टर आहेत आणि त्यांचा सगळ्यांच्या अनुभवांचा उपयोग आपल्या समाजातील सगळ्या लोकांना होत आहे. हे पाहून अतिशय आनंद होत आहे. आत्ताच आपली पहिली सर्वसाधारण सभा पंढरपूर येथे शिवशरणार्थ प्रतिष्ठानची संपन्न झाली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवशरणार्थ प्रतिष्ठानचे संचालक आणि इतर आपले संलग्न ज्या काही आपण संस्था किंवा जे काही ग्रुप बनवले त्या सगळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि इतर काही समाज बांधव असे सर्वजण उपस्थित होते. जवळपास मला वाटतं 45 संख्या होती ना सर? तर पहिलीच आपली सर्वसाधारण सभा होती आणि ती इतक्या छान पद्धतीने पार पाडली. अनेक वेगवेगळ्या भावी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यावर चर्चा झाली. सगळ्या संस्थांचे उद्दिष्ट, ध्येय यावर चर्चा झाली आणि नक्कीच आपली संस्था मला वाटतं आता हळूहळू बाळसं धरू लागलेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चितच आपलं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे. हे आत्ताच्या आपण जे काही कार्यक्रम सुरुवात केले त्यातून ते चित्र मला आता स्पष्ट दिसत आहे. तसंच आपले इतर इतर ज्या संस्था आहेत किंवा आता डॉक्टर सेलचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तसं चेंबर ऑफ कॉमर्सचा सुद्धा आपल्याला व्यापारी मेळावा करायचा आहे आणि आपला वधूवर मेळाव्याची सुद्धा तारीख ठरलेली आहे. 18 आणि 19 जानेवारी 2025 ला पंढरपूर येथे आपला वधूवर मेळावा आणि दुसऱ्या दिवशी व्यापारी मेळावा असा होणार आहे. तसंच या मेळाव्यासाठी व्यापाऱ्यांची चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे व्यापाऱ्यांच्या डिक्शनरी काढली जाणार आहे आणि हा व्यापारी मेळावा सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावा यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य असणार आहे, त्यात काही शंका नाही. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही वधूवर मेळावा आणि व्यापारी मेळाव्याची तारीख निश्चित झाली आणि तसंच आपला आर्थिक वर्षाचा ताळेबंद त्या दिवशी पब्लिश करण्यात आला. त्यामुळे आर्थिक व्यवहार सुद्धा सगळ्यांना स्पष्ट झालेले आहेत. तसंच आपला जो पुढचा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम हा एक आपल्याला राबवायचा आहे. त्यासाठी शिक्षकांच्या क्लब बरोबर सुद्धा बोरीगिटे सरांचं बोलणं झालेलं आहे. त्यात जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावं आणि आपल्या अनुभवांचा उपयोग आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी व्हावा असं मी आवाहन करते. ती सुद्धा गोष्ट लवकरच होईल आणि त्याची पण आपल्याला एक कमिटी तयार करायची आहे. पुढची गोष्ट म्हणजे मादंबा महिला मंडळाचे एक पहिलाच फक्त उखाण्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉक्टरांच्या मार्फत अनेक वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान आयोजित करायची आहेत. 2 डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे. तसंच
मादंबा महिला मंडळातर्फे नवरात्रीमध्ये महिलांसाठी दुर्गा सप्तशती आणि कुंकुमार्चन विधीची कार्यक्रम 2 दिवस आयोजित केलेला आहे. त्याला सुद्धा सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभेल आणि यात काही शंका नाही, कारण तुम्ही आज सुद्धा एवढ्या चांगल्या संख्येने उपस्थित आहात. हळूहळू सगळ्यांपर्यंत आपलं काम पोहोचत आहे आणि नक्कीच अजून आज जरी 42 संख्या असली तरी हळूहळू ती संख्या वाढत जाईल असं माझी अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने आपले वेगवेगळ्या सेल्सचे सिक्युरिटीचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने आपलं सुरू झालेलं आहे. अजून काही संस्थांच्या कमिट्या आपल्याला तयार करायच्या आहेत काही कार्यक्रमांच्या, तर त्या सुद्धा नक्कीच होतील आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या समाज बांधव म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि काही सूचना असतील तर त्या सुद्धा करायला हरकत नाही असं मी आज सांगू इच्छिते. आणि ही प्रस्तावना मी थोडक्यात संपवते. आपण सगळेजण व्याख्यान ऐकण्यास उत्सुक असाल. ओके, थँक्यू मॅडम. यानंतर आजचे जे व्याख्याते आहेत डॉक्टर अतुल कुंभारे सर यांच्याविषयी अगदी चांगलं सांगू शकतील अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर आनंद सराईकर. एक डॉक्टर चांगलं डॉक्टर विषयी सांगू शकतील. तर डॉक्टर मी आनंद सराईकरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यात्यांची ओळख करून द्यावी. डॉक्टर शिवचरणात सर्वांना. डॉक्टर सेल तर्फे हे द्वितीय पुष्प आपण जे आता अर्पण करत आहोत की आयुर्वेदाचा विषय आपण घेतलेला आहे आणि सर्वांनाच माहिती असतं की पंचकर्म कुठतरी आपण तोटक माहिती ऐकलेली असते की पंचकर्म म्हणजे नेमकं काय, परंतु त्याची अशी पुरेपूर माहिती किंवा ऋतूनुसार त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याला, तर त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला जे वैद्याचे डॉक्टर लाभलेले आहेत डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे. त्यांचं शिक्षण हे MD आयुर्वेद आहे. त्यांचं शालेय शिक्षण माध्यमिक शिक्षण हे बार्शी इथे झालेलं होतं. त्यानंतर BMS आणि MD राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स बेंगलोर इथं त्यांचं शिक्षण पार पडलं. त्यानंतर त्यांनी पुण्याचे जे राजवैद्य असे जे म्हटले जातात समीर जमदग्नी सर त्यांचे ते शिष्य होत. त्याचबरोबर सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर कोल्हापूर यांचे देखील ते अनुग्रहित असे शिष्य आहेत. आणि मागच्या जवळपास 18 वर्षापासून अतुल सर हे आयुर्वेदाविषयी प्रॅक्टिस करतात, लोकांच्या सेवेमध्ये आहेत. त्यानंतर त्यांना विशेष प्रावीण्य म्हणजे बऱ्याच वैद्यांना सर्वच व्याधीवरती उपचार करतात, परंतु काही व्याधीवरती निश्चित त्यांना एक विशेष असा हातखंडा असा लाभलेला असतो. तर त्यात सांगतात आपल्याला सर्व जे जुनाट आजार असतात त्याचबरोबर कॅन्सर सारखे व्याधी आहेत, वंध्यत्व आहे, नंतर पाठीच्या मणक्याचे जे सांध्याचे आजार असतात त्याचे देखील ट्रीटमेंट ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. त्याचबरोबर पोटाचे विकार असेल, त्याबरोबर मुलांमध्ये उंची कधी कधी खुंटलेली असते, तर अशा देखील रुग्णांचे उपचार ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. त्यानंतर मुतखडा आहे, मूळव्याध आहे, नंतर गर्भाशयाचे वेगवेगळे आजार असतात. आणि बराच वेळा आजकाल आपण पाहतो की गर्भाशयाच्या आजारामुळे की बऱ्याच वेळा सर्जन सांगतात की तुम्हाला गर्भाशयाची पिशवी ही काढून टाकावी लागेल. मग अशा वेळेस रुग्ण घाबरून जातो. परंतु आयुर्वेदामध्ये निश्चितच असे काही उपचार आहेत की त्याच्यामुळे गर्भाशय हे वाचू शकतं. तो आजार तर दूर होईल, परंतु गर्भाशय वाचता येईल का याच्यात ते विशेष प्रयत्न करतात. आणि बऱ्याच रुग्णांना त्यांनी त्यात मदत केलेली की त्यांचं गर्भाशय वाचवण्यासाठी त्यांनी ते जे सेवा देतात ते मुख्य बार्शीला आहेत, परंतु इतर ठिकाणी म्हणजेच कोल्हापूर आहे, नंतर पुणे आहे, मुंबई आणि ठाणे अशा विविध ठिकाणी ते व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून ते प्रॅक्टिस करत असतात. तर मला वाटतं की हा परिचय थोडक्यात आपल्याला त्यांच्याबद्दल मिळालेला आहे. आणि निश्चित आपण त्यांचा जो काही अनुभव आहे प्रदीर्घ जवळपास 20 वर्षाचा म्हणजे 18-20 वर्षांचा, त्या आपल्या सर्वांनाच त्या समाजाला त्या ज्ञानाचा लाभ होईल. आणि व्याख्यान झाल्यानंतर नक्कीच आपले जे काही मनात शंका असतील, प्रश्न असतील ते आपण नक्की विचारावेत. तर मी अतुल सरांना विनंती करतो की त्यांनी आजचं जे सेशन आहे ते ताब्यात घ्यावं आपल्या आणि व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. आता आपण जास्त वेळ न घालवता मुख्य विषयाकडे जाऊया, तर चालेल ना? हो सर, हो सर. तर धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूल उत्तमम असं म्हटलेलं आहे. तर मानवी जीवनाचं जर वैशिष्ट्य उद्दिष्ट पाहिलं ढोबळ मानाने तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रत्येकाला काय म्हणतात सर? येतोय ना आवाज सर? हो येतोय.
हो हो. ओके, बोल. तर प्रत्येक व्यक्तीला मानवी जीवनामध्ये जर त्याचं उद्दिष्ट किंवा प्रयोजन पाहिलं तर 4 पुरुषार्थ मिळवायचं हे प्रत्येकाचं ढोबळमानाने ध्येय असतं. तर ते 4 पुरुषार्थ कुठले? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे काय? तर आपण जे काही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी करतो, जी काय प्रत्येकाची साधना असेल त्यानुसार स्पिरिच्युअल एम जे असतं प्रत्येकाच्या लाईफचं गोल त्यानुसार ते अचीव्ह करणं. अर्थ म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था किंवा हे चालण्यासाठी जे काय आपलं दैनंदिन मिळकतीचं किंवा जे आपण त्याच्यासाठी धडपड करतो ते अर्थ. काम म्हणजे काय की आपली पुढची जनरेशन ही सदृढ आणि चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी जे काय प्रयत्न जडणघडण केली जाते ते काम. आणि ह्या 3 गोष्टी ह्या लोकात मिळवायच्या झाल्या. आणि पुढच्या याच्यासाठी मोक्ष. मोक्ष म्हणजे की पुनरपी जननम पुनरपी मरणम, जे जन्म मृत्यूच्या यातून आहे ते थांबून त्याच्या पुढे जाण्यासाठी ते म्हणजे मोक्ष. पण ह्या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या झाल्या तर त्याचं मेन काय पाहिजे आधी? तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे चांगलं पाहिजे, आरोग्य हे निरोगी पाहिजे. तर ह्या गोष्टी मिळू शकतात. आता एखाद्याला ध्यान करायचंय आणि तो ध्यानाला बसलाय पण 5 मिनिटापेक्षा गुडघेदुखीमुळे जर जास्त बसू शकला नाही किंवा काहीतरी आजारामुळे कुठं खाजवतोय वगैरे जर असं असेल तर तो त्याचा गोल कसं मिळवणार किंवा त्याचं जे काय टार्गेट असेल इकॉनॉमिकली फायनान्शियली ते त्या धावपळीचं बीपी वाढणं कमी होणं, तर ह्या गोष्टी प्रॉपरली होणार नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टीचं मूळ हे पाहिजे आरोग्य. आणि प्रत्येक पॅथीच हे रुग्णाचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून प्रत्येक पॅथीत धडपडत असतात. येस सर, कंटिन्यू सर. हा, तर प्रत्येक पॅथीत धडपडत असतात. पण आयुर्वेद हे असं सांगितलेलं की जो आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद, अथर्ववेदाचा उपवेद हा आयुर्वेद आहे. जेव्हा 5000 वर्षापूर्वीच्या आसपास सृष्टी उत्पत्तीच्या काळापासून आयुर्वेद हा पुढे होत आलेला आहे. आणि आयुर्वेदाचं मुख्य प्रयोजन जे आहे ते स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. तर म्हणजे मेंटेन हेल्थ ऑफ हेल्दी पर्सन, निरोगी व्यक्तीचं आरोग्य निरोगीच ठेवणं आणि क्युअर डिसीज ऑफ डिसीज पर्सन, म्हणजे जो रोगी आहे किंवा आजारी व्यक्ती आहे त्याला बरं करणं हे आयुर्वेदाचा मुख्य उद्देश आहे. आणि आयुर्वेदात ह्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या चर्या सांगितल्या. चर्या म्हणजे डेली रुटीन, म्हणजे दिनचर्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावं, कसा व्यायाम करावा, कशा पद्धतीने उठावं, दंतधावन कसं करावं. तर हे आता आपण एक उदाहरण त्यातलं छोटस सांगतो. जनरली आपण ब्रश करतो, ब्रश म्हणजे वेगवेगळ्या रसांच्या पेस्ट वापरतो. पण आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे वेगवेगळ्या निंब वगैरे अशा काड्यांनी ते करावं आणि त्या काड्या चावाव्यात. तर आता आजच्या काळात हे जरी शक्य नसेल तरी आठवड्यातनं एकदा त्या प्रत्येकाने चावाव्यात. वेगवेगळ्या वनस्पतींच्या ज्या काड्यात, निंब इझिली कुठेही मिळू शकतं, कडुनिंब. तर त्यांनी काय होतं, रात्रभर किंवा जे आपलं टॉक्झिक आम शरीरात शिल्लक राहतो, न पचलेलं अन्न असतं, त्या काड्या चावल्यामुळे त्या वनस्पतीच्या रसामुळे ते पचलं जातं. त्यानंतर ऋतुचर्या सांगितलेली आहे की वेगवेगळ्या ऋतूत काय काळजी घ्यावी. नंतर रजस्वला परिचर्या म्हणजे स्त्रियांनी पाळीच्या 4 दिवसात काय काळजी घेतली पाहिजे. गर्भिणी परिचर्या, सुतिका परिचर्या. तर अशा वेगवेगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता आज आपण ऋतुचर्या म्हणजे वेगवेगळ्या ऋतूनुसार काय करायचं ते बघूया. तर जनरली वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 6 ऋतू आपल्या सर्वांना माहितच आहेत. तर वर्षा म्हणजे जनरली आषाढ, श्रावण, म्हणजे जूनचे काही दिवस, जुलै आणि ऑगस्ट. शरद ऋतू भाद्रपद आश्विन मध्ये असतो, म्हणजे गणपती आणि दसऱ्याच्या काळात. हेमंत ऋतू हा कार्तिक मार्गशीर्ष, ज्याला कडाक्याची थंडी म्हटले जातं. आणि शिशिर पण अजून थंडीचाच ऋतू आहे. त्यानंतर वसंत म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. आणि ग्रीष्म म्हणजे कडक उन्हाळा, असं ढोबळमानाने म्हणता येईल आपल्याला. तर त्यातलं वर्षा, शरद, हेमंत म्हणजे पावसाळ्याचे काही दिवस आणि थंडीचे 2 ऋतू. तर त्याला दक्षिणायन असं म्हणतात किंवा विसर्ग काल असं म्हणतात. तर ह्या काळात निसर्ग आपल्याला जास्तीत जास्त ताकद देत असतो, आपली इम्युनिटी चांगली असते, बरेचसे व्यक्ती यात निरोगी राहतात, आजारी पडण्याची शक्यता कमी असते. का तर कारण निसर्ग पण आपल्याला त्या काळात सपोर्ट करत असतो. पण हे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ह्या काळात काय होतं, कडकाचा उन्हाळा असतो, तर याला उत्तरायण किंवा आदान काल असं म्हणतात. तर यात निसर्ग आपली ताकद थोडी थोडी खेचून घेत असतो. आपण बघतो उन्हाळ्यात घाम खूप येतो, लगेच थकतो आपण, शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. तर ह्या ऋतूमध्ये हे होतं. तर आता त्याला काउंटर कसं करायचं काही
तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हेमंत ऋतू बघू. तर काय होतं, हेमंत ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते. थंडीमुळे काय होतं, आपल्या शरीरावर सूक्ष्म अशी छिद्र असतात की ज्यातनं घाम वगैरे बाहेर पडत असतात आणि ती आकुंचित होतात आणि शरीरातली उष्णता जी आहे ती आतल्यात कोंडली जाते आणि आतल्यात उष्णता कोंडल्यामुळे जो जठराग्नी असतो, ज्याला डायजेस्टिव्ह फायर म्हणतात, किंवा अन्न पचवण्याचा जो अग्नी असतो तो वाढतो आणि भूक चांगली राहते आणि सगळ्या धातूंचं जे आहे आपल्या शरीरात ते रस रक्तमय जे धातू असतात त्याचं पचन चांगलं होतं. त्यामुळे व्यक्ती निरोगी होतो, रोगप्रतिकारक शक्ती ऑटोमॅटिक वाढते. या ऋतूमध्ये जास्तीत जास्त म्हणजे चवीला गोड, आंबट आणि किंचित खारट अशा रसांचं सेवन करावं. वास्तविक पाहता सरासरी ढोबळ मानाने 6 चवी सांगितलेल्या आहेत, ज्याला आपण रस असं संस्कृतमध्ये म्हणतो. तर गोड, आंबट, तिखट, खारट, गोड, आंबट, तिखट, खारट आणि कडू, तिखट आणि तुरट, ह्या 6 चवी सांगितलेल्या आहेत. सर्वसामान्यपणे जेवताना सगळ्या गोष्टींचा समावेश असावा, पण त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या चवींचं सेवन जास्त केले असतात, जो वाढणारे दोष आहेत ते कमी होतात. आणि दुसरं म्हणजे या ऋतूमध्ये रात्र फार मोठी असते, म्हणजे थंडीच्या दिवसात, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भूक लागते. तर या उठल्यानंतर जे वात कमी करणारी तेल आहेत, तर ते तेलांचा मसाज करून चांगल्या आपल्या ताकदीनुसार व्यायाम करावा. तर आयुर्वेदामध्ये व्यायाम हा अर्धशक्ती करायला सांगितलेला आहे. अर्धशक्ती म्हणजे काय, जर आपण 3 किलोमीटर चालल्यावर आपल्याला धाप लागत असेल, घाम भरपूर येत असेल, तर आपला 3 किलोमीटर हे पूर्ण ताकदीचं झालं आणि त्याच्या निम्मा व्यायाम करावा. पण थंडीच्या दिवसात हा व्यायाम जास्त दिवसात केला चालतो. पावसाळ्यासारख्या सीझन मध्ये तो मध्यम प्रमाणात करावा आणि उन्हाळ्यासारखे जे ऋतू असतात की ज्यामध्ये निसर्ग आपली ताकद खेचून घेतो, त्या काळात व्यायामाचं प्रमाण हे अल्प असावं किंवा कमी असावं. त्यानंतर येतो तो शिशिर ऋतू, म्हणजे त्यामध्ये थंडी अजून वाढते आणि थंडी बरोबर कोरडं वारंही वाढायला लागतं. तर यामध्ये आहार वगैरे जो आहे तो आता आपण हेमंत ऋतूचा पाहिला त्यासारखाच ठेवावा, पण रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, निसर्ग ताकद देत असतो. पण यावेळेला कोरडेपणा वाढायला लागल्यामुळे जे त्वचा विकार असतात ते मात्र ह्या ऋतूंमध्ये वाढायला दिसतात, की ज्याला जुनाट त्वचा विकार आहेत काय ते वाढतात. सोरायसिस सारखे आजार किंवा काही फंगल इन्फेक्शन वगैरे असतात ते वाढायला लागतात, किंवा गाल येण्याचं प्रमाण जास्त अंगावर, ज्याला आर्टिकेरिया म्हणतात, ते या सगळ्या ऋतूमध्ये वाढलेले दिसतात. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती नावाचं पंचकर्म आणि शिरोधारा ही पंचकर्म सांगितलेले आहेत. पोटातले औषधं घेऊन ते करता येतात चांगल्या पद्धतीने. तर आता पंचकर्म म्हणजे काय, तर पंचकर्म म्हणजे साधा आपल्या आता स्त्रियांच्या भाषेत बोलायचं झालं तर जे वर्षातून एकदा किंवा नवरात्रीच्या आधी घर स्वच्छ करतात, म्हणजे घर डिटॉक्स करतात, त्या पद्धतीनं शरीर शुद्धी म्हणजे पंचकर्म. किंवा IT फील्ड मधले लोक PC वगैरे जो स्कॅन करतात अँटीव्हायरस साठी, तर ते म्हणजे पंचकर्म झालं त्या PCचं. तसंच मानवी शरीराचं पंचकर्म म्हणजे आपलं शरीर क्लीन करणं, विविध औषधी क्रियांच्या द्वारे ते क्लीन केलं जातं. तर पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स. तर वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नसते, हे 5 प्रकारची पंचकर्म सांगितलेली आहेत. तर ही दोन्ही पद्धतीने करता येतात. निरोगी व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी आता जे आपण ज्या ज्या ऋतूत सांगू त्या ऋतूत केले जातात, आणि जो आजारी व्यक्ती आहे की ज्याला गरज आहे त्याला आपण कोणत्याही ऋतूत कोणत्याही काळी कोणतेही पंचकर्म त्याच्या प्रकृतीनुसार करू शकतो. आता सगळ्याच रुग्णांना पंचकर्म करायला लागतं का, तर नाही. ज्याचे दोष जास्त वाढलेले आहेत किंवा ज्याला जुनाट आजार आहे त्यांना पंचकर्म केलं जातं. समजा रस्त्यात एखाद्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे, तर ते सूर्याच्या उष्णतेने वगैरे ते पाणी वाळून निघून जातं. पण तेच एखाद्या खड्ड्यात पाणी साठलं असेल तर ते जातं का वाऱ्याने किंवा सूर्याच्या उष्णतेने, तर त्याला आपण रोड म्हणजे ते काढून ब्लॉक काढून द्यावा लागतो आणि मग ते पाणी निघून जातं. तसंच शरीरातलं आहे की जो दोष जर जास्त असतील तर त्याला मात्र पंचकर्माचा वापर हा करावा लागतो. आणि तर पंचकर्माचा वापर करावा लागतो. आणि कुठली पंचकर्म काय ह्याबद्दल पण आपण त्या त्या ऋतूत जे करायचंय त्यानुसार त्याचं वर्णन बघूया. आता जे थंडीमध्ये होणारे आजार आहेत किंवा थंडीमध्ये काय खावं हे पण पाहिलं, पण एक घरगुती प्रयोग सांगतो की जो खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना जे वाताचे त्रास होतात तर ते होणार नाहीत. आळीव, खसखस, खोबरे, खजूर, मेथ्या, तीळ, बडीशेप, बाळांशेपा, बिबे, बदाम, डिंक, हे सगळे सरासरी 40 ग्रॅम,
गुळ काही प्रमाणात आणि तूप यामध्ये याचा छोटा साधारण 20 ग्रॅमचा लाडू करावा व तो सकाळी उपाशी पोटी थंडीच्या सुरुवातीला एक 30 ते 40 दिवस खाल्ले असता ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे, अंगात काळा येतात, गुडघा दुखतात, पाय वळल्यासारखे वाटतात, ते सगळे कमी होतात व वाताचे आजार होत नाहीत. तर ह्या ऋतूत हे सर्वांनी करून बघायला काय हरकत नाही. तर आणि यानंतर येतो आता वसंत ऋतू. तर वसंत ऋतू हा शिशिर आणि हेमंत आणि शिशिर नंतर वसंत ऋतू येतो. तर शिशिर ऋतूमध्ये म्हणजे खूप थंड वातावरण असतं, त्यामुळे मानवी शरीर हे 3 दोषांनी बनलेलं आहे, वात, पित्त आणि कफ. आयुर्वेदानुसार ह्या तिन्हीचा इक्विलिब्रियम असेल तर तो व्यक्ती निरोगी राहतो आणि जर त्याचा इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाला तर आजार व्हायला सुरू होतात. तर कफ वाढलेला असतो वसंत ऋतूमध्ये, कारण या थंड गुणामुळे. आणि वसंत ऋतू शिशिर ऋतूच्या थंड गुणामुळे कफ वाढलेला असतो. वसंत ऋतूच्या उष्णतेमुळे तो कफ बाहेर यायला लागतो आणि पर्यायाने काय होतं, भूक मंदायला कमी व्हायला लागते. आणि इथं सुरुवातीला आपण बघतो की बऱ्याच जणांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन्स होतात, ताप येतात आणि 3-4 दिवस 5 दिवस अँटीबायोटिकचा कोर्स झाला तरी लवकर हे दुखणे कमी होत नाहीत. तर त्याचं कारण हे आहे, कारण निसर्गतः कफ वाढलेला असतो त्या शरीरामध्ये, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात. तर यामध्ये काय आहार असावं, जनरली सुंठीचं पाणी घ्यावं. सुंठीचं पाणी म्हणजे एखादा सुंठीचा तुकडा थोडासा चेचून 1 ग्लास गरम पाण्यात भिजत ठेवला तर अर्ध्या तासाने जे पाणी तयार होतं ते सुंठीचं पाणी असतं, ते घ्यावं. किंवा मध पाणी घ्यावं, नागर मोत्याचं पाणी घ्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, जड, आंबट, गोड गोष्टी शक्यतो ह्या ऋतूमध्ये टाळाव्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसा झोपू नये, कारण दिवसा झोपल्यामुळे कफ आणि शरीरातला पित्त आणि वात वाढतो आणि रात्री जागरण केल्यामुळे पण पित्त वाढतं, कफ वाढतो. तर त्यामुळे ह्या गोष्टी टाळाव्यात. तर आता हा जो कफ प्रकोप झालेला आहे तर त्यासाठी पंचकर्म कुठलं केलं जातं, तर वमन नावाचं जे पंचकर्म आहे ते यासाठी केलं जातं. तर वमन म्हणजे काय, की शरीरातले जे दोष आहेत ते वरच्या मार्गाने म्हणजे उलटीद्वारे बाहेर काढले जातात. तर यामध्ये काय केलं जातं, तर 7 दिवस त्या व्यक्तीला रोज मसाज करून वेगवेगळे औषधी सिद्ध तूप हे प्यायला दिले जातात आणि त्यानंतर 8व्या दिवशी उलटीचं औषध दिलं जातं. तर आणि मग काही दिवस पथ्य पाळायचं असतं. तर याने काय होतं, आता उलटीचं औषध द्यायचंय तर बरेच जण म्हणतात की योगात वगैरे आम्ही रोज वमन घेतो किंवा धोती नेती वगैरे काय करतो त्यामुळे ते बाहेर पडतं. पण त्यांनी शुद्धी कुठली होती, फक्त तर कोट्यातली शुद्धी होती. आता एखाद्याला त्वचेचा आजार आहे, तो चट्टा आहे हातावर, तर त्या वमनाने हातातला दोष जाईल का त्या उलटीने? नाही जाणार. तर त्यासाठी जे आपण प्रोसिजर करतो, स्नेहन आणि स्वेदन, तर त्यांनी ते सगळं दोष कोठ्यामध्ये येतात आणि नंतर ते कोठ्यातनं बाहेर काय पाडले जातात. आणि त्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने शरीर शुद्धी झाल्यानंतर अग्नी हा मंद झालेला असतो, त्यामुळे लगेच आपण त्या रुग्णांना जेवायला देत नाही. तर पहिल्या दिवशी पेज, नंतर काही डाळ खिचडी असे जे पचायला सोपे पदार्थ असतात त्यानुसार त्यांचं जेवण हे वाढवलं जातं. कारण आता एक छोटीशी ज्योत लावली आणि त्याच्यावर एकदम गवताचा भारा आणून टाकला तर तो विझणार आहे. तर तसा आपला जठराग्नी झालेला असतो आणि जर थोड्या काड्या टाकत गेलं तर तो प्रफुल्लित होतो आणि त्या पद्धतीने जठराग्नी जर एकदम ते अन्न घेण्यात आलं तर तो डिस्ट्रॉय होतो. यानंतर हे जे वमन नावाचं पंचकर्म आहे हे आपण कुणाला जास्त पद्धतीने करू शकतो, तर त्याला एखाद्या व्यक्तीला दम्याचा खूप त्रास असतो, पंप ओढावे लागतात, बरेचदा स्टिरॉइड घेऊन सुद्धा ते कमी होत नाही, तर अशा रोगांना सुद्धा हे आणि चांगलं कमी येतं. जे सोरायसिस सारखे त्वचा विकार असतात त्यात कमी येतं. बऱ्याच स्त्रियांना असं असतं की पाळीत किंवा पाळी सोडून इतर वेळेला पण खूपदा ब्लिडिंग होतं आणि ते ब्लिडिंग थांबत नाही, मग डॉक्टर त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला देतात. तर ते ऑपरेशन टाळण्यासाठी ही वमन नावाच्या पंचकर्माचा चांगला उपयोग होतो. याशिवाय ज्याला वजन कमी करायचंय त्यांनाही याचा चांगला उपयोग होतो. आणि नंतर उन्माद, अपस्मार हे आयुर्वेदात मानसिक आजार सांगितलेले आहेत. अपस्मार म्हणजे फिट येणं, त्यालाही चांगला उपयोग होतो. आणि उन्माद म्हणजे वेडेपणा किंवा ज्याला ऑक्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर आधुनिक शास्त्रात म्हणतात. ते एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एक 1-1.5 महिन्यापूर्वी गुलबर्ग्याहून एक पेशंट येत होती. तर तिला स्त्री रुग्ण होती, तिला काही प्रमाणात फिट्स म्हणजे झटके यायचे आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं त्याच्या बरोबर आलेल्या की
3 तास तिला आंघोळीला लागतात. रोज 2 साबणाच्या वाड्या ती संपवते. किंवा बेसिन सुरू करायचंय तर बेसिनचा टॅप सुरू करण्यापूर्वी ती 3-3दा आधी ते साबण लावून तो नळ स्वच्छ करते आणि मग त्याला हात लावते. तर हा जो आजार झाला तर मनावर एक दडपण आलेलं असतं, त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर म्हणतात. तर आपण औषधं सुरू केली, महिन्यानंतर तो पेशंट पुन्हा फॉलोअपला आल्यावर त्यांनी सांगितलं नातेवाईकांनी की सर तिचं बरंचसं प्रमाण कमी झालंय, हे करायचं. तर या पद्धतीने मनोविकारांवर सुद्धा याचा चांगला फायदा होतो. आणि गर्भिणी जे आहेत किंवा हृदयाचे पेशंट आहेत त्यांना मात्र हे करू नये. वसंत ऋतूनंतर येतो तो ग्रीष्म ऋतू. तर ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं, जो वसंत ऋतू सुरू आहे तो आजही प्रखर होतो, कफ कमी व्हायला लागतो आणि वात हा वाढायला लागतो. तर ह्या उष्ण ऋतूमध्ये काय सेवन करावे, तर गुलकंद, गुलाबाचे किंवा वाळ्याचे सरबत, खजूर, खोबरे, शेवायचा भात, म्हशीचे दूध, साखर, श्रीखंड, कोशिंबिरी, काळ्या मनुका अशा पद्धतीचा आहार या ऋतूमध्ये सेवन करावे. थंड वातावरणात राहावे. बरेच जण आपल्याकडे आईस्क्रीम खाण्यावर बराच तडाखा देतात, पण आईस्क्रीम हे स्पर्शाला थंड आहे. आज जेव्हा जातं त्याचं वीर्य म्हणजे पोटेन्सी त्याची उष्ण असते, त्यामुळे आईस्क्रीम खाल्लं की 10 ते 15 मिनिटात लगेच तहान लागलेले आपल्याला सगळ्याला माहित आहे. नंतर आणि ग्रीष्म ऋतू हा एकमेव ऋतू आहे की ज्या ऋतूमध्ये दिवसात झोपलेलं काही अंशी चालू शकतं. तर यानंतर येतो वर्षा ऋतू, म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. तर आकाश ढगांनी व्याप्त असते, थंडगार वारे असते, काहीसा पाऊस सुरू झालेला असतो, जमिनीतनं वाफा येऊ लागतात. पण याचबरोबर काय झालेलं असतं, नवीन पाणी असतं, गढूळ असतं आणि त्यामुळं जठराग्नी हा मंद व्हायला लागतो, दोष वाढायला लागतात. त्यामुळे ह्या ऋतूत काय करायला पाहिजे, तर जुने धान्य म्हणजे सरासरी जे जुनं धान्य ज्याला एक घेऊन वर्ष झालेलं आहे किंवा 7-8 महिने झालेले आहेत अशा पद्धतीचं धान्य खावं. मसालेदार पदार्थ याचा अर्थ स्पायसी वगैरे नाही. तर आपला जर मसाल्याचा डबा पाहिला तर म्हणजे मोहरी, जिरे वगैरे हे जे पदार्थ आहेत सगळे हे शरीरातला वात कमी करणारे, भूक वाढवणारे असे पदार्थ आहेत. तर त्याच ते वापरात असावे. नंतर मुगाचे कडण, स्निग्ध पण पचायला हलका असं अन्न असावं आणि रोज ताजं गरम असं अन्न खावं. त्यानंतर याच ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्याच्या नंतर इथंही व्हायरल आजार वाढायला सुरुवात होतात. आणि आता सध्या तर आपण बघतो की पुण्यासारख्या शहरांमध्ये डेंग्यूचे इन्फेक्शन खूप आहेत किंवा नवीन आता व्हायरस आलेत की चिकनगुन्या सदृश्य त्याची लक्षणं असतात. पण म्हणजे निदान चिकनगुन्याचं येतं लॅबमधून, पण लक्षणं वेगळे असतात. तर या सगळ्या सारख्या आजारी या ऋतूमध्ये असतात. त्यामुळं जर आपण प्रॉपर ऋतुचर्या ठेवली तर इम्युनिटी वाढून हे आजार व्हायची शक्यता कमी असते. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, आता सरांनी सांगितलं की आयुर्वेद हा 5000 वर्षापूर्वीचं शास्त्र आहे आणि डेंग्यू, चिकनगुन्या तर हे आत्ता आलेले आहेत, मग याची ट्रीटमेंट आयुर्वेदात होऊ शकते का? तर आयुर्वेद हे एक सैद्धांतिक आणि प्रॅक्टिकल दोन्ही शास्त्र आहे. तर सिद्धांतानुसार आयुर्वेदाच्या जर पाहिलं आपण डेंग्यू किंवा मलेरिया, चिकनगुन्या कशामुळे होतो, तर मॉस्किटो बाईट म्हणजे डास चावलेल्या प्राण्यामुळे होतो. आणि आयुर्वेदात वेगवेगळे ब्रँचेस सांगितलेले आहेत की काया चिकित्सा, बालरोग वगैरे, शल्य, शालक्य म्हणजे ENT. तर त्यात अगत तंत्र नावाची जी ब्रँच आहे टॉक्सिकोलॉजी, त्यामध्ये डास चावल्यामुळे जे शरीरात विष तयार होतं ते पचवण्यासाठी काही औषधं सांगितलेत. आणि ती जेव्हा आपण बऱ्याच रुग्णांना वापरून बघितली तेव्हा जे चिकनगुन्यामुळे बऱ्याच जणांची होणारी सांधेदुखी होती किंवा जे ताप होते ते त्यांचे कमी झालेले दिसतात. आणि याच ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये वाताचे आजार ही बरेचसे वाढलेले दिसतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी म्हणजे ज्याला आपण बोरिक भाषेत सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस, डिस्क बल्ज, लंबार स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलोसिस, स्टिनोसिस अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. तर यामध्ये आयुर्वेदामध्ये बस्ती नावाचं पंचकर्म सांगितलेलं आहे की गुदद्वारामार्फत औषधीचे काढे किंवा तेल असतात ते मोठ्या आतड्यात सोडले जातात आणि ते मोठ्या आतडी डिटॉक्स होऊन आयुर्वेदानुसार मोठ्या आतड्याजवळच हाडांची निर्मिती होत असते, हाडांच्या पेशींचे. जसं आपण झाडाच्या मुळाशी औषधे म्हणजे पाणी किंवा खत टाकलं तर त्याची पानं, फुलं बहरतात, तर तसंच
मोठ्या आतड्याच्या जवळ ते औषध टाकलं की ऑटोमॅटिक जे मणक्याचे त्रास आहेत वगैरे ते कमी व्हायला मदत होते आणि त्या पद्धतीने त्याचा चांगला फायदा होतो. तर हा वर्षा ऋतूमध्ये जे होणारे त्रास असतात त्यासाठी एक ते होऊ नयेत म्हणून एक साधा सोपा प्रयोग म्हणजे लसूण रसायन, ज्याला लसूण म्हणतो आपण बोली भाषेत. जर संध्याकाळी 6 वाजता एक पाकळी लसूण चेचून 1 कप दूध 1 कप पाणी हे उकळून 1 कप आटवलं आणि ते जर रोज संध्याकाळी 6 वाजता घेतलं तर पावसाळ्याच्या काळात जे वातांचे आजार असतात होणारे ते होत नाहीत आणि त्याचा चांगला फायदा होतो शरीराला. फक्त ज्यांना खूप पित्ताचे त्रास आहेत किंवा रक्ताचे काही त्रास आहेत तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घ्यावं मात्र. यानंतर येतो तो शरद ऋतू, ज्याला आपण बोली भाषेत ऑक्टोबर हीट असं म्हणतो. तर वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा संचय जास्त होतो व निसर्गात गारठा किंवा थंड हवा असल्यामुळे पित्ताचे आजार होत नाहीत, पण याउलट गारठा सहन होतो कारण शरीरात पित्त वाढत असतं. पण पुढे तीच ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतू आला की ऊन वाढायला लागतं आणि शरीरातलं पित्त खवळल्यासारखं होतं, त्यामुळे पित्ताचे आजार, आम्लपित्ताचे आजार, पोटाचे आजार हे व्हायला लागतात. तर त्यासाठी आहारामध्ये तांदळाचा भात, मुगाचे कडण, गोड कडू तुरट पदार्थ, आवळा, पडवळासारखी भाजी असे पदार्थ जेवणात ठेवावेत आणि दही, जड पदार्थ, तेलकट मसालेदार पदार्थ, अकंठ भोजन म्हणजे खूप वर येईल असं इतपत खाणं टाळावं. जनरली आपल्या आमाशयाचे म्हणजे जठराचे जर 4 भाग केले तर त्यातले 2 भाग हे अन्नाचे असावेत, एक भाग हा पाण्यासाठी असावा लिक्विडसाठी आणि एक भाग हा गॅसेस एक्सचेंज साठी म्हणजे वायूसाठी ठेवावा, म्हणजे ते अन्न अगदी चांगल्या पद्धतीने पचतं. आणि आपलं जे सणवार आहेत, आता कोजागिरी पौर्णिमेला रात्री जागून चंद्राच्या छायेखाली आपण जे मसाले दूध वगैरे बनवतो तर ते यासाठी शरद ऋतूमुळे वाढलेली जी उष्णता असते ऑक्टोबर हीटची ती त्या कोजागिरीच्या दुधाने वगैरे ते कमी येते, त्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. आणि यासाठी विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध, जुलाबाद्वारे पोट साफ केलं जातं, ते केलं जातं. नंतर रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त हे बाहेर काढणं, तर ते 2 पद्धतीने केले जातं. लिचना आपल्या सगळ्यांना माहिती, ज्याला बोली भाषेत जळू असं म्हणतात. तर जळू लावून स्पेसिफिक पॉइंट मधलं जे दूषित रक्त आहे ते निघतं आणि सगळ्यात शरीरातली जर उष्णता काढायची असेल तर क्युबायटल फोसा म्हणजे हाताच्या या भागातल्या शिरेतून ते काढलं जातं. थोडक्यात पावसाळा आणि हिवाळा यामध्ये गोड, आंबट आणि खारट रस खावेत. वसंत ऋतूमध्ये कडू तिखटचं सेवन करावं, ग्रीष्म ऋतूमध्ये गोड रसाचं सेवन करावं. हे झाली ढोबळमानाने ऋतुचर्या आणि त्या काळात पंचकर्माची घ्यायची काळजी. पण आताच्या काळात, दगदगीच्या काळात हे सगळ्यांनाच पाळणं प्रॉपरली शक्य नाही, त्यामुळे आपल्याला एक छोटा प्रयोग सांगतो. जर तो आपण नियमित केला तर आपली इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एजिंग कमी होतं, बायोलॉजिकल क्लॉक रिव्हर्स व्हायला मदत येते. आपल्या सगळ्यांना हिरडा हा सुपरिचित आहे किंवा बाजारात हिरड्याचं चूर्ण मिळतं. ते रोज सकाळी 1 ग्रॅम चूर्ण वेगवेगळ्या ऋतूनुसार त्या ऋतू म्हणजे घ्यायचं. वर्षा ऋतू असेल तर पाव चमचा सेंधिलोन मिठाबरोबर हिरडा चूर्ण सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात घ्यायचं. शरद ऋतूमध्ये ते साखरे बरोबर घ्यायचं. हेमंत ऋतूमध्ये सुंठी बरोबर घेतलं असता आणि शिशिर ऋतूमध्ये पिंपळी मुळा बरोबर घ्यायचं. वसंत ऋतूमध्ये ते मधा बरोबर घ्यावं आणि उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात ज्याला ग्रीष्म ऋतू म्हणतो, ते गुळाबरोबर घ्यावं. अशा पद्धतीने जर त्याचं सेवन केलं तर ऋतूनुसार होणारे किंवा आपल्या शरीरात होणारे कोणतेही आजार व्हायची शक्यता खूप कमी असते. व्यक्ती निरोगी राहतो आणि सदृढ आरोग्य राहायला त्याची चांगली मदत होते. तर हे अगदी शॉर्ट मध्ये बसवलेलं आहे. आता मी एकटं बोलण्यापेक्षा आपली काय शंका कुणाच्या असतील तर त्या आपण सुरू करूया. ओके, थँक्यू सर. हॅलो, हाय, फक्त हँड रेज करा, मी 1 बाय 1 हे करतो, नाव घेतो, म्हणजे हे येणार नाही. शैलेश नकाते सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही खूप छान वेळ देऊन
पहिल्यांदा सर्वप्रथम धन्यवाद देतो बोरगिड्डे Thank- सरांना. आपण नेहमीच समाजाच्या उन्नतीसाठी आणि सगळ्यांच्या सहकार्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहात. आमच्या सदिच्छा तुमच्यावर कायम असतातच आणि राहतीलच. कुंभारे डॉक्टरांनी जो काही सगळ्या ऋतूंमधला चढ उतार आणि त्यानुसार घ्यावयाची काळजी हे सर्वांना विस्तृतपणे अगदी छानपणे सांगितलेले आहे. पण माझं डॉक्टरांनी एक आवाहन म्हणण्यापेक्षा मी एक कळकळीची विनंती करेन त्यांना की तुम्ही प्रत्येक वयोगटातल्या लोकांसाठी, जे मेल असतील, फिमेल असतील आणि आत्ताची मुलं आहेत जी शाळा शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा अशा काही उपक्रम या नुसार वयानुसार त्या प्रत्येकाचा जीवनक्रम बघितला आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये तर आपापल्या परीने प्रत्येक जण आपापल्या शरीराची काळजी घेत असतो. परंतु होणारे आजार त्याच्या व्यवसायासंबंधित किंवा काम करण्याच्या त्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळे असतात. हे त्यांना माहिती असतंच असं नाहीये. परंतु तुमचा स्वानुभव आणि तुमच्याकडे असलेलं सगळं परीक्षण केलेलं तुमच्याकडे जो काही संग्रह आहे तो संग्रहित केलेला लोकांच्या माहितीसाठी कुठेतरी उपलब्ध करा की जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याप्रमाणे ते जनरली काळजी घेतील. उपचार तर घेणं गरजेचं आहे. आयुर्वेद हा असा एक चांगला भाग आहे सगळ्यांसाठी. समूळ नाश करणं हे एक पॉसिबल होऊ शकतं, परंतु ते लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलं तर आयुर्वेदाबद्दलची जवळीक वाढेल त्यांची आणि निश्चितच त्यांच्या भविष्यात ह्या आयुर्वेदाचा चांगला फायदा सगळ्यांनाच होईल. तुमचे बरेचसे मी उपक्रम बघितलेले आहेत, वाचन पण करतो तुमच्या सगळ्या उपक्रमाचं आणि बरीचशी तुमच्याकडची होणारी जी काही वाचनामधून माहिती आहे त्याचा फायदा सुद्धा मी घेतो अप्रत्यक्षरित्या. धन्यवाद. तुमच्या कार्यासाठी धन्यवाद शुभेच्छा. सर. हो, हो. निश्चित सर आपण ओके सर. करूया. हा बोला सर. हो हो सर, काय प्रश्न आहे का? नाही, प्रश्न मी त्यांना सांगितलेला आहे, भौतिक उत्तर देण्याची तयारीत असतील ते. ओके. कोणता प्रश्न सर? सर्वांसाठी संक्षिप्त स्वरूपात. हो करूया ना सर, ते करूया. कारण आता मल्लिकार्जुन सरांनी अगदी म्हणजे काय प्रेरित होऊन अगदी समाजकार्य मोठ्या पद्धतीने सुरू केले आणि ते सगळ्यांना उपयोगीच आहे, तर त्या माध्यमातून वगैरे आपण करूया डेफिनेटली सर. थँक्यू. हो सर. त्याच्यानंतर वाराज सर, आपला हात वर आहे. हा नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. सर जर एकच शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा सर. सर्वांनाच विनंती आहे माझी की ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी थोडं व्हिडिओ ऑन करून विचारा, कारण रेकॉर्डिंग होते आपलं, हे थोडं चांगलं वाटेल. हा सर, कंटिन्यू करा सर. हा सर, डॉक्टर साहेब माझी शंका अशी आहे की आपण जे मगाशी सांगितलं हिरडा बरोबर प्रत्येक जे ॲटम वेगवेगळे घ्यायचे ऋतुमानाप्रमाणे, ते जर ते माहिती जर डिटेल मध्ये समजलं तर लोकांना उपयोग होईल. कारण तुम्ही जेवढं फास्ट सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर एखादी त्याबद्दल माहिती टाकली तर कुठल्या ऋतू. आणि अजून एक शंका म्हणजे गुडघेदुखी सध्या आता सगळ्याच लोकांना जास्त जाणवतंय. कोरोना पिरियड पासून तर जास्त झालेला आहे. तर या गुडघेदुखीमध्ये हाडांची झीज हा एक मुद्दा असतो आणि दुसरा म्हणजे स्नायू आखडणे हा एक मुद्दा असतो. तर ह्या दोन्हीवर वेगवेगळ्या प्रमाणे जर काय उपचार आहेत आयुर्वेदिकमध्ये आणि उपचाराद्वारे ह्याच्यामध्ये दुखणं कमी होण्यासारखं आहे की नाही होणं, किंवा त्याबद्दल काय उपाय करावे ह्याबद्दल जर केलं तर आपले जे सिनियर मंडळी आहेत सगळ्या सिनियर मंडळीला ह्याचा उपयोग होऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन खूप आहे. बरेच बाजारात औषध येतात, सांगतात की ते कमी होतंय असं सांगतात, पण त्यात पेन किलर दिलं जातं, स्टेरॉइडचं औषध मिक्स असतंय असं ऐकण्यात आहे. त्यामुळं कुठलं औषध घ्यावं कुठलं औषध घेऊ नये हे घेण्यापासून मुळात भीती वाटते.
की कुठं आपण ते स्टेरॉइडचं वगैरे औषध घेऊन आपले किडनी वगैरे बाद करणार नाही ना, ह्याच्याबद्दल काळजी वाटते. आणि त्याबद्दल आपलं समाजाला जर योग्य मार्गदर्शन ह्यामध्ये जर झालं तर त्याबद्दल बरं होईल अशी माझी शंका. कसं आहे सर, गुडघेदुखीची असंख्य कारण असतात, पण ढोबळमानाने ते 2 पद्धतीमध्ये डिवाइड केलेले असतात. तर एक म्हणजे आता आपण जे बोललं की झीज होऊन गुडघेदुखी जे असते ती, म्हणजे ज्यात संधिवात वगैरे मोडतात, आणि जी बऱ्याच जणांना सूज येऊन किंवा शरीरात आम नावाचा एक घटक असतो की सतत अजीर्ण होत राहणं किंवा सतत वेगवेगळ्या गोष्टी, झोप वेळेवर नसणं, म्हणजे ज्याला थोडक्यात मनपूतम समाचार आहेत, मनाला वाटेल तशी जी लाईफस्टाईल असते, तर त्या लाईफस्टाईल मधनं काही गोष्टी जॉईंट्सवर साठत जातात. मग ज्याला गौट आर्थरायटिस म्हणतात, रुमॅटिड म्हणतात, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यात येतात. तर त्या कारणानुसार ट्रीटमेंट केली जाते. पण आता जे आपण बोललात की झीज होऊन होणारी गुडघेदुखी असते, तर महायोगराज गुगुळ नावाची गोळी मिळते बाजारात, बैद्यनाथ कंपनी किंवा इतर कुठल्याही कंपनीची मिळते, पण बैद्यनाथ कंपनीचा रिझल्ट त्या गोळी संदर्भात चांगला येतो. तर ती सकाळ संध्याकाळी एक गोळी घ्यावी. आणि महानारायण तेल जे आहे ते रोज रात्री झोपताना कोमट करून दोन्ही गुडघ्याला हलक्या हाताने चोळून लावावे. याशिवाय इतर भरपूर उपाय असतात आणि पुढे जाऊन ट्रीटमेंट ही करता येते. 90 ते 95% लोकांची आपण जे नी रिप्लेसमेंट असतं ते म्हणजे टाळू शकतो. त्याला परत जळू लावणे वगैरे ह्या भरपूर उपचार आहेत, पण हा बेसिक सर्वांनी घरी करायला काय हरकत नाही असा सोपा उपचार आहे तो. आणि जे आता आपण बोलला की हिरड्याचा प्रयोग, त्याला संस्कृत मध्ये किंवा आयुर्वेदाच्या भाषेत ऋतू हरितकी म्हणतात. हरितकी म्हणजे हिरडा आणि ऋतू म्हणजे ऋतूनुसार जे वापरणं. तर इथं वेळ घालवण्यापेक्षा आपण मला किंवा ज्यांना हवंय त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी त्यांना ते प्रॉपर लिहून पाठवून देईन. आणि ह्याच्यामध्ये बस्ती एक हा एक उपाय आहे का? हो, बस्ती ही आयुर्वेदामध्ये अर्ध चिकित्सा अशी सांगितलेली आहे की कोणत्याही आजाराची म्हणजे तोच होतो. आयुर्वेदामध्ये कसं असतं सर की 2 सख्खे भाऊ आहेत, दोघांनाही पित्ताचा आजार आहे, पण दोघांची औषधं सारखे नसतात, कारण इतर पॅथीमध्ये लक्षणाची ट्रीटमेंट दिली जाते. ह्याला जळजळते रिकोल किंवा अँटासिड वगैरे, तर ते कमी येतं. पण आयुर्वेदामुळे ते पित्त कशामुळे वाढतंय, रात्री जागरणामुळे वाढतंय का आहारातल्या चुकीच्या सवयीमुळे वाढतं. बरेच पेशंट असे येतात की त्यांना सगळं ह्या गोष्टी ठीक असतात, पण राग येतो आणि राग आला की पित्त वाढतं. तर हे कारण शोधून जर ट्रीटमेंट केली तर निश्चित चांगला फरक पडतो सर. म्हणजे सांधे आखडणे हा जो प्रकार आहे, काय उपाय आहे सांधे आखडणे? सांधे जे जनरली आखडले जातात सर, तर त्यातलं वंगण कमी होतं आणि जे स्नायूंची त्याला होल्डिंग कॅपॅसिटी असते ती कमी झालेली असते. तर त्यामध्ये बस्ती, रक्तमोक्षण आणि पोटातून घ्यायची औषधं या पद्धतीने केलं तर ते चांगल्या पद्धतीने कमी होतात सर. साधारण म्हणजे याला उपचारासाठी कालावधी किती आहे? 6 महिने, वर्ष, 2 वर्ष? हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर, तो आजार किती जुना आहे आणि किती हे झालेलं आहे याच्यावर अवलंबून असतं, पण जनरली 3 ते 6 ते 9 महिन्यात तो चांगल्या पद्धतीने रिकव्हर होऊ शकतो. आणि फरक ही पहिल्या फॉलोअप पासून रुग्णांना दिसतो की जे पूर्वी म्हणायचे की आजोबांनी औषध घेतल्यावर नातवाला गुण येतं, हे पूर्ण चुकीचं आहे. कारण रुग्ण येतोच आयुर्वेदाकडे कधी येतो की जेव्हा तो सगळ्या पॅथीचे प्रयत्न थांबल्यावर येतो. आता बरेचसे असे पेशंट आहेत की ताप आला की लगेच आयुर्वेदाकडे येणारे आहेत, तर त्यांचा ताप पहिल्या तास ते 2 तासात लगेच उतरतो, म्हणजे क्रोसिन पेक्षा फास्ट ताप त्या आयुर्वेदिक औषधांनी उतरतो. तर जसा जुना आजार आहे तसं आपल्याला त्यानुसार लक्ष द्यावं लागतं. अजून एक प्रश्न आहे. तर आपण आता आयुर्वेदिकचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करावा यासाठी रामदेव बाबा जे प्रयत्न करतायत आणि त्यांनी जे प्रोडक्ट आणलेले आहेत बाजारात, त्याच्या क्वालिटी बद्दल तुम्हाला काय शंका येते किंवा तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं? तशी क्वालिटी चांगली आहे सर. पण म्हणजे पण चांगले आहेत, वापरू शकतो सर आपण. असं वापरू शकता तुम्ही, रेफर करू सांगता तुमच्या पेशंटना? पण काय माहिती का सर, आता आम्ही जे डॉक्टर किंवा जे प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, शक्यतो आम्ही मेडिसिन स्वतः बनवण्यावर भर देतो. आता 90% मेडिसिन आपण आपल्या दवाखान्यात स्वतः बनवतो.
तर त्यांनी काय होतं, आता एखाद्या फॉर एक्झाम्पल सुवर्ण सूत करायचे पित्तासाठी इझिली वापरणार जाणार औषध आहे, तर सुवर्ण भस्म समजा 100 ग्रॅम मध्ये 1 ग्रॅम असेल, सुवर्णाचा आता सोन्याचा रेट काय साधारण 75,000 गेलेला आहे, तर ते सोनं रॉ मध्ये आणायचं, त्याच्यावर सगळी शुद्धी केली जाते आणि ते सोन्याचा अंशी राहत नाही, इतक्या पद्धतीने त्याचं फाईन भस्म केलं जातं. तर ते भस्म फाईन केलं जातं तर त्याची कॉस्टिंग वाढणारच आहे. मग कंपन्या काय करतात की 1 ग्रॅमच्या तिथं 500 मिलीग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅमच टाकलं जातं. तर अशा गोष्टी व्हायची बरीच शक्यता असते. त्यामुळे स्वतः बनवून जे औषध दिलं तर त्याचा रिझल्ट चांगला येतो, की रुग्ण माझा आहे त्याला काय होतंय माहिती, आणि जे वापरणारे औषधी तेही आपण स्वतः बनवलेलं आहे, त्यामुळे तो लवकर बरा होतो पेशंट. तर प्युरिटी वगैरे चांगली येते स्वतः बनवलेल्या औषधांचे. ठीक आहे, थँक्यू. चालेल, थँक्यू सर. भारत सर थँक्यू. भारत सरांचा जो आणखीन एक प्रश्न जो होता की डॉक्टरांनी काही इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपच्या द्वारे वगैरे शेअर करावी, तर मी रिक्वेस्ट करतो सर तुम्हाला की आपला जो डॉक्टर सेलचा जो ग्रुप आहे, तुमच्याकडे जर अशी काही जनरल इन्फॉर्मेशन दुखीच्या संदर्भात जर आली एखादी पोस्ट, तर तुम्ही त्या डॉक्टर सेल मध्ये टाकत चला आणि फॉरवर्ड करत राहू. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टरांनी फास्ट घ्या असं एक म्हणणं होतं भारत सरांचं. तर सर हे रेकॉर्ड होते सेशनला, तुम्ही वारंवार युट्यूब वरती पाहू शकता, मी लिंक नंतर शेअर करेन. म्हणजे तुम्ही रिपीट करून पण पाहू शकताय युट्यूब वरती. हा लाईव्ह सेशन असेल, म्हणजे ज्या काही फास्ट आता केलं ते आपण युट्यूब वरती पाहू शकेल. तर मी याच्यानंतर विनंती करतो आनंद बुटे सर, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार सर. मी आनंद बुटे कडेगाववरून बोलतोय. मूळचा वैरागचा आहे, पण कडेगाव मध्ये मुळासाठी गेले 2 वर्ष आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतोय. डॉक्टर मंगेश दास म्हणून आहेत, एफडी आहेत ते पण. आणि तुम्ही ज्या गुरूंच्याकडं म्हणजे पुण्याला हे केलं त्यांच्याकडे ते होती. ओके. तर मुळाचा बराचसा त्रास कमी आहे, पण त्याने डायग्नोसिस काय केलंय, IBS इरिटेबल बॉल सिंड्रोम. ह्या प्रॉब्लेममुळे मुळाचा वारंवार त्रास होतोय. ट्रीटमेंट माझी चालू आहे त्यांची. आणि दुसरा एक प्रश्न, रोजच्या आहारात ताक साधारण अर्धा लिटर पिलं तर चालतंय का 12 महिने? आणि कारण ह्या बस्ती रक्तमोषण ह्या सगळ्या पंचकर्माची जी प्रक्रिया आहेत ना, त्याच्यातून मी वमान बस्ती रक्तमोषण याच्यातून गेलोय आणि केलंय त्यांनी. पण IBSच्या याच्यामुळे मुळे त्रास होतो, त्याच्यासाठी काय करता येईल? आणि दुसरं ताकाचं आहे, ताक रोज घेतलेलं चालेल का? आणि आणखी एक डॉक्टर, आणि गुडघेदुखीसाठी जे वंगण आपण म्हणतो तेल तयार व्हायला पाहिजे, वयोमानानुसार ते कमी कमी होत जात आणि गुडघेदुखीचा त्रास होतो. तो त्रास मला होतो ना, तर ते आपण वंगण हे करण्यासाठी मेडिसिन मला देतात, आयुर्वेदिक गोळ्या ते पण स्वतः तयार केलेल्या असतात, परंतु म्हणावं असं मला इफेक्ट वाटत नाही त्या गोळ्याचा. मग त्यांनी मला जेवणातून जवसाचं तेल पण घ्यायला सांगितलं, त्याचा पण वापर करतोय मी. त्या संदर्भात एक मार्गदर्शन करावं. तर पहिला प्रश्न म्हणजे तुमचा IBSचा. IBS म्हणजे इरिटेबल बॉयल सिंड्रोम. आयुर्वेदात हे वर्णन ग्रहणीय आजारात मिळतं सर. तर मूळव्याधीचाच त्रास होतो का फिशरचा वगैरे होतो त्रास तुम्हाला? फिशर पण आहे. हा, फिशर जास्त असणार, कारण IBSच्या लोकांना 90% लोकांना फिशरचा त्रास जास्त होतो. म्हणजे जेवल्यानंतर संडासच्या जागी आग वगैरे बराच वेळ होत राहते, बरोबर ना? हा, बरोबर. हो सर, तुम्ही त्यांच्या औषधं सुरूच ठेवा, फक्त त्या जोडीला एलादितेल किंवा जात्यादितेल नावाचं तेल मिळेल आणि ते खरेदी करा. आणि त्या मेडिकल मधला चांगला स्टरलाइज कॉटन कापूस घेऊन ते त्या तेलामध्ये पचपचित बुडवून संडासच्या जागी रात्री झोपताना ठेवायचं. त्यांनी जे आतलं फिशर वगैरे ते तुमचं कमी व्हायला मदत होईल, आग वगैरे सगळी कमी होईल. आणि गुडघेदुखीसाठी 2-2च करा. शक्यतो आहारामध्ये भाकरी ठेवा, म्हणजे पचनशक्ती चांगली वाढेल आणि IBSचा त्रास कमी व्हायलाही मदत होईल. आणि IBSच्या गोळ्या घेतल्यानंतर पण त्रास होतो, म्हणजे मग वेळोवेळी शौचाला लागणं असं होतं. त्यामुळे ते गोळ्या मला ते बंद केलं. IBSची गोळी देत होते मला. ओके. ॲलोपॅथिक का आयुर्वेदिक? नाही, आयुर्वेदिकच.
ओके, चालेल की. आयुर्वेदिक फक्त जेवणाच्या वेळेवर पाळा. भात, कडधान्य आणि गहू वगैरे नका खाऊ, कमी येईल त्याने ते. म्हणजे कोणती एक फळभाजी, भात खायचा मुगाची नाही. किंवा तुरीची आमटी आणि भाकरी असा आहार ठेवा तुम्ही. हा, भात अजिबात खायचं नाही, कडधान्य खायचं नाही. भात केला तर सगळ्यांसाठी सांगतोय. जनरली कुकर मध्ये केलेला भात हा पचायला खूप जड असतो, कारण ऑलरेडी भात जो तयार होतो तो म्हणजे दलदलीच्या प्रदेशात, कोकणासारख्या हवामानात वगैरे तो तयार होतो, जिथं पाऊस काळ भरपूर आहे तो. आणि तिथल्या तो आर्द्रतेमुळे वगैरे तो लगेच पचून जातो. पण आपल्या इकडच्या लोकांना तो पचायला खूप जड जातो, त्यामुळे तो बाहेर पातेल्यात शिजवावा. कुकर हे अगदी इमर्जन्सीसाठी वापरायचं भांड आहे वास्तविक पाहता, कारण ते सगळं हवा बंद ह्याच्यात शिजवलं जातं. तर पातेल्यात शिजवून एकदा पेज काढून तो भात खाल्ला तरी चालेल. आणि कडधान्याचा वापर बंद करायचं म्हटलं ना, अगदी लिमिटेड ठेवा. मुगाचा वापर चालेल चांगल्या पद्धतीनं. हा, मूगच खातो मी, हरभरा शक्यतो टाळतोच. आणि मटकीच्या बाबतीत मोड आलेली खावी का, मटकी मोड आलेली खावी का बिगर मोडाची खावी? मोड आणणं ही विकृती झाली त्या अन्नाची, तर त्यामुळे ते पण नको. मोड आणलेली. आणि ताक चालेल ना रोज घेतलं तर? हा, ताक चालेल, पण एवढा अतिरिक्त नको. 400-400 ग्रॅम एखादा ग्लास ठीक आहे. आणि ताजा असावं, आंबट नसावं. तर शक्यरस्य दुर्लभ आहे. हा, म्हणजे पृथ्वी लोकांवरचं आंबट असं त्याला म्हटलंय, तर घ्यायला हरकत नाही, पण ताजा असावं ते. रोज ताजच घेतोय, फ्रीज मध्ये पण ठेवत नाही. चालेल. आणि गुडघ्यासाठी सर? गुडघ्यासाठी महानारायण तेल लावा तुम्ही रोज झोपताना. ओके ओके ओके, थँक्यू. आणि जळू लावणं म्हणजे लीच ऍप्लिकेशन करून घ्या त्यांच्याकडून एकदा. बर, चालेल. आणि काय अडचण वाटली तरी त्यांना मला फोन मी त्यांच्याकडून कॉल करतो मी त्यांच्याकडून. हो, चालेल. ओके ओके, धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. तेजस बामनकर. तेजस बामनकर आहे का? तेजस बामनकर. हॅलो हॅलो सर. हॅलो मॅडम, बोला. कोण बोलतोय? सर, माझं मी त्यांची मिसेस बोलते, तेजस बामनकरची. हो, बोला बोला मॅडम. हॅलो. तर सर, माझा मुलगा ना 9 वर्षाचा आहे, तर त्याची उंची पण वाढत नाहीये. आणि 4 फूट 1 इंच आहे. ओके, तुमच्या दोघांपैकी कुणाची उंची कमी आहे, आईची का वडिलांची? आईची कमी आहे. 4'11" आहे. ओके, 80% लोकांमध्ये आनुवंशिकतेमुळेच उंची कमी राहते. तर आळीव जे मिळतात, बोला ना. बोला. आळीव जे मिळतात सर, माझे आजोबा वगैरे तर म्हणजे खूप उंच वगैरे आहेत. हो, कुठल्या तरी जनरेशन मधल्या जीन मधून ते तसं होतं. तरी पण मग वाढवायचा प्रयत्न वगैरे कसा करायचा, काय? आता तू 14 वर्षाचा आहे ना? काय म्हणाला सर? वय किती आहे त्याचं मुलाचं? त्याचं वय 9 वर्ष आहे पूर्ण. ओके, तर आळीव नावाचं धान्य मिळतं. आणि उंची, वजन पण वाढत नाही. वजन पण 20 किलो आहे. ओके, तर एकदा त्याच्या पोटात जंत वगैरे आहेत का हे बघून घ्या. जंत वगैरे असतील, जर भूक कमी लागत असेल, चेहऱ्यावर वगैरे थोडासा एखादा स्पॉट दिसत असेल, तर त्याला विडंगारिष्ट म्हणजे सकाळी 10 ml, संध्याकाळी 10 ml जेवणानंतर द्या, म्हणजे जंत कमी होऊन जातील, भूक वाढेल. त्यानंतर आळीव नावाचं धान्य तसं आम्ही 6 महिन्याला देतो औषध सर. ते जंताचं तुम्ही म्हणताय ना. तर आळीव नावाचं धान्य मिळतं. आपण सगळे दिवाळीला लहान मुलं किल्ल्यावर वगैरे टाकतात ते धान्य. मोहरी सारखं दिसायला असतं. तर ते ओके, बोला. सकाळ संध्याकाळ 3 ग्रॅम 1 ग्लास गाईच्या दुधाबरोबर द्या, त्याने उंची वाढायला मदत होईल. 3 महिने हा प्रयोग करून शिजवून द्यायचं का ते? शिजवून नाही, डायरेक्ट द्यायचं, तोंडात टाकायचं आणि वरून दूध प्यायचं, चावायचं नाही, ते तसंच जायला पाहिजे पोटात.
किती उंची वाढते, नाही वाढली तर आपण औषधांनी देखील वाढवू शकतो. मुलांची उंची 21 वर्षापर्यंत, मुलींची 18 वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने वाढवता येते आयुर्वेदाच्या सहाय्याने उंची. वाढते. हो. 3 महिन्याचा हळीवच ना सर? हळीव ना? हा, हळीव. हळीव ना? ओके. 6 सेंटीमीटर प्रयत्न करते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. सुनीता नकादे सर. सुनीता नकादे मॅडम. हा डॉक्टर नमस्कार. हा बोलते मी. आमची रोजची दिनचर्या थोडीशी आयुर्वेदानुसार आम्ही व्यवस्थितपणे पाळण्याचा प्रयत्न करतो. ट्रीटमेंट सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच घेतोय. आणि तुम्ही आजचं जे सांगितलं ते खूप छान सांगितलं. मगाशी जे सांगितलं शिशिर ऋतूमध्ये तुम्ही एक लाडू सांगितला होता, तर त्याचे जे पदार्थ, त्यातले पदार्थ सांगितले होते ते तुम्ही खूप फास्ट सांगितले होते. हा, ते कोणकोणते पदार्थ, त्याबद्दल जरा तुम्ही आपल्या ग्रुपवर जरी टाकलं तरी चालेल सर. हो. आणि दुसरा एक प्रश्न की तुम्ही वसंत ऋतूमध्ये सुंठेचं पाणी सांगितलंय, तर ते सुंठेचं पाणी सुंठ पावडर टाकून घेतली तर चालतं का, आणि ते कधी घ्यावं? हो, काय सुंठ तशी उष्ण असते आणि ग्राह्य आहे तिचा गुणधर्म, म्हणजे ते कोरडेपणा बनवते. तर बऱ्याच जणांना मळाला कोरडेपणा येतो त्याच्यामुळे, आणि संडास कडक पाण्याची सर थोडे बाहेर पडले बहुतेक. हा, नेटवर्कचा इश्यू. हो, नेटवर्क इश्यू झाला असेल. पाहूया आपण, येथील जॉईन होतील. हो. अजून कोणाचा? मारुमळे मॅडम आणि अनिता बिडकर मॅडम आहेत ना? मल्लिकार्जुन सर नमस्कार. नमस्ते नमस्ते मॅडम. ते आता सरांनी सांगितले, तुम्हाला काही अजून शंका असतील तर मला व्हॉट्सअप नंबर दिलोय आणि फोन करा, पण त्यांचं टायमिंग विचारून घ्या सर, कारण त्यांच्या वेळेमध्ये आपले दुसऱ्यांचे फोन जाता कामा नये. हा ठीक आहे, चालेल, विचारूया. ओके. बेटगटे सर. हा, नमस्कार. नमस्ते. मेसेज मध्ये माझा प्रश्न विचारलाय, सगळ्यात शेवटी घेतला तर चालेल. धन्यवाद. तुमचा प्रश्न ऑनलाईन ह्याला विचारलाय का चॅट बॉक्स मध्ये? मेसेज मध्ये सगळ्यात शेवटी घ्या. बर. थँक्यू. ऋतू बदलले की हवामान बदल होतो आणि त्यामुळे घरातील लहान थोर सदस्यांना सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोके दुखणे व किरकोळ आजारावर प्राथमिक स्तरावर कोणती औषधे घेतली तर योग्य होईल, अशी काही औषधांची नावे शेअर करू शकता का? माहिती देऊ शकता का? इथं हे तो पुजारी, डॉक्टर पुजारी सर. डॉक्टर मी बाहेर गेले तेवढ्यात घेतलं, त्याला का नाही आहेत काय? हॅलो सर, डॉक्टरांना फोन करून बघताय काय? माझा जर फोन हे होतो, मी फोनवरनच कनेक्ट आहे. चंद्रकांत. ओके, मी करतो सर, एक मिनिट. हो करा. हा सर, ऐकर सर, करा. हॅलो. हा आले सर, आले. ओके. अचानक तांत्रिक झालं जरा. हा ठीक आहे सर, जरा मोबाईल व्यवस्थित करा. हो चालेल. माझं नाव घेतलं. आडवं 2 मिनिटं. मोबाईल आडवा आहे सर तुमचं ते हे झालंय, आडवा उभा दिसतो. हा, येस. चालेल. मॅडमचा प्रश्न कंप्लीट झाला का? हो. मगाशी मी विचारलं होतं की सुंठेचं पाणी तुम्ही घ्यायला सांगितलं होतं, तर त्यामध्ये सुंठ पावडर चालेल का, आणि ते कधी घ्यायचं? हो, नाही, कंद वापरा आणि दिवसभर सिप बाय सिप घेऊ शकता. 200 ml दिवसभरात जावं ते पाणी साधारण. आणि त्यात सुंठेची मात्रा किती असली पाहिजे सर? एक छोटासा, म्हणजे अंगठ्या, निम्म्या अंगठ्या एवढा तो कंद असावा फक्त, एका ग्लासाला किंवा एका तांब्याला सुद्धा.
आणि तुम्ही जे सुवर्ण सूत शेखर सांगितलं होतं पित्तासाठी, तर ते कशा पद्धतीनं घ्यायचं? सुवर्ण सूतशेखर जनरली आपण इतर औषधांबरोबर ते 1 ग्रॅम असं वापरतो महिन्याला. पण जर खूप त्रास असेल किंवा इमर्जन्सीला अँझायटी झाली, बीपी कमी झाल्यासारखं वाटलं किंवा वाढल्यासारखं वाटलं, पित्त खूप झालं, तर इमर्जन्सीला 1 गोळी चगळून किंवा आल्याचा रस आणि मधातनं घेतली तरी त्यांनी इमर्जन्सी इफेक्ट जाणवतो लगेच. ओके सर, आणखी एक प्रश्न. तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरडा रोज 1 ग्रॅम चूर्ण घ्यायला सांगितलंय वेगवेगळ्या ऋतूमध्ये. तर वर्षा, शरद, हेमंत ऋतूमध्ये सांगितलं तुम्ही. शिशिरचं काय सांगितलं होतं सर? वर्षामध्ये हे सांगितलं ना, सैंधव सांगितलं होतं. शरद ऋतूमध्ये साखरेसोबत, हेमंत मध्ये पिंपळी सोबत, वसंत ऋतूमध्ये मधासोबत आणि ग्रीष्मामध्ये गुळासोबत सांगितलं होतं. हा बरोबर. कुठल्या ऋतूत पाहिजे तुम्हाला मग? शिशिर राहिलं मला वाटतं. शिशिर मध्ये पिंपळी बरोबर. आणि हेमंत मध्ये? हेमंत मध्ये सुंठीच्या पावडरी बरोबर. सुंठ एक साधारण 1/2 चमचाच घ्यायची, जास्त नाही घ्यायचे. आणि पिंपळी असते ती अगदी 2 ते 3 चिमूटच घ्यायचे. कारण उष्ण असते. हे अनुषापोटी सकाळी म्हणालात ना? हा, अनुषापोटी. हिरड्याचा गुणधर्म आहे ते पोट साफ करतं जर रात्री घेतलं तर, आणि सकाळी घेतलं तर ते ॲज अ टॉनिक टाईप काम करतं. सर, अजून एक प्रश्न विचारायचा होता की आता सध्या मल्टीग्रेन वापरा असं सांगितलं जातं. तर हे मल्टीग्रेन एकत्र करून घेतलं तर चालतं का, की वेगळं वेगळंच घेतलं पाहिजे? हो, एकत्र करून ते दळून वापरलं तरी चालतं किंवा वेगवेगळं घेतलं तरी चालेल, पण घेताना सेपरेटच घेतलेलं चांगलं. कारण ते जेव्हा आपण एकत्र दळतो त्यावेळेस काही अंशी गुणधर्म बदलतात त्याचे. ओके, ठीक आहे. आणि तेलाबद्दलच एक विचारायचं होतं की तेल, खाद्यपदार्थामध्ये तेल कोणतं वापरलं पाहिजे? आता वेगवेगळ्या तेल बाजारात. दाणा, सूर्यफूल हे चालेल तिन्हीपैकी कोणतंही. आणि रोटेशननी वापरायचं. एकच तेल कंटिन्युअस वापरला असंही नको. 2-3 महिने हे, 2-3 महिने ते, अशा पद्धतीने वापरा. म्हणजे शरीराला कुठल्याही साथमे होत नाही, सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला हव्या त्या. अच्छा, ओके सर, थँक्यू सो मच. मरमुळे मॅडम. नमस्ते. नमस्कार. मी रायमतवरून बोलते, मारुमुळे मॅडम. अच्छा, बोला. तर मी बरं का 1 वर्ष झालं जवळजवळ महिन्यातून एकदा शिरोधारा, मसाज आणि स्टीम बाथ घेते. महिन्यातून एकदा घेते. आहे फरक जाणवतोय चांगला. पण ते मला असं ऐकायला मिळालं की ते नियमितपणे घेतलं पाहिजे. परत एखाद्या वेळेला बंद झालं किंवा काही कारणाने राहिलं तर त्रास होतोय का? नाही, तसं काय नसतं. फक्त महिन्यापेक्षा आहे ना, तुम्ही 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं सलग 7 दिवस करा, त्याचा अजून चांगला फायदा होईल. होय का? काय झालंय, इथं आपल्या घराशेजारी टिकोल्यांच्यात हे केंद्र आहे ते. ओके. त्यामुळं आणि त्याने ते सभासद घेतले होते तेव्हा, ज्या वेळेला नवीन सुरू झालं तेव्हा. ओके. 1000 रुपये सुरुवातीला होतं आणि नंतर दर महिन्याला 250 रुपये घेत होते. ओके. आता वाढवलेत, आता 50 रुपये वाढवले, 300 रुपये घेतात. आणि ते थाळी पायाची, कांस्य थाळी म्हणजे काय? कांस्य थाळी, तेल लावायचो ना, त्या पद्धतीने आहे. फारसा असा उपयोग होत नाही त्याचा, पण काही अंशी कमी व्हायला मदत होते. मला समजलं. पित्त मला भरपूर आहे. ढेकर कधी येते, सकाळी उठल्याबरोबर येते, दुपारी येते, पाणी पिलं तरी येते. रिलेटेड त्रास आहे उष्णतेचा, तर प्रवाळ पंचामृत नावाची गोळी तुम्ही घेत जा सकाळ संध्याकाळ गरम पाण्यात. बर. मी पित्त झालं काय काय घेते. आमच्या गुरुजींच्याकडे पण आयुर्वेदिक औषधं असतात भरपूर. तर चंद्रप्रभा, नवप्रभा, युरोसेप ही गोळी देतात त्यांनी.
प्रवाळ पंचामृत घेऊन बघा कसं वाटतंय सांगा. हा हा हा. आणि गुडघे पण कधीतरी दुखतात, असं जास्त गारठा असला ना की, अच्छा. आणि म्हणजे आतल्या बाजूला दुखतं असं, ओके जॉईंट असतं ना, दुमडतो तिथं. ओके ओके ओके. तर जॉईंट एक न्यूरोटिल आणि त्रिफळा गुगळ हो हो. आणि महारसनादी काढा देतात. अच्छा. जरा गरम पाण्यानं शेकतो आम्ही, हो किंवा मीठ गरम करून शेकतो. हो हो मग हो ते हो. 2-3 दिवस केलं ना की कमी ओके. येतं. अच्छा. पण हा, पण या ती दुखतं थंडीच्या दिवसात, 1 महिन्याने 2 महिन्याने असं. कधीच दुखू नये किंवा कायम बंद व्हावं ह्यासाठी काय करा? त्यासाठी तुम्ही 7 दिवसाच्या अंतराने 3दा जळू लावा त्यांच्या सल्ल्याने तिथे. हा 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 हा. बर. ओके, थँक्यू. चंद्रकांत कोशी. हॅलो. हा नमस्कार. अतुल सर. हा बोला की. शिवशरणार्थ सर. शिवशरणार्थ. माझा प्रश्न होता सर, काही वेळा ना ते लॅट्रिन मध्ये ना ब्लिडिंग होतो. ओके. म्हणजे फ्रिक्वेंटली होत नाही, म्हणजे एकदा आले की मग परत 1-2 महिने येत नाहीये, मग नंतर थोडा दिसतोय. ओके. बाकी दुसरा काय त्रास होतो संडाच्या जागी जळ? नाही सर, बाकी काही त्रास होत नाहीये. मोशनला लूज मोशन होणं वगैरे असं होतं? नाही, मोशन पण असं लूज नसतात, थोडा हार्डच असतात. ओके. हा, लूज असेल तरी, काही वेळा लूज असेल तरी त्याच्यामध्ये थोडा ब्लिडिंग दिसतोय. एक्झॅक्टली बघावं लागेल सर एकदा नाडी वगैरे तपासून. 2 गोष्टींची शक्यता वाटते, एक तर फिशरचा त्रास असण्याची शक्यता आहे, किंवा ग्रहणीचे आता आपण IBS म्हणून पाहिलं तर ते असू शकतं. तर ह्या दोन्हीतलं नेमकं काय बघून प्रॉपर ट्रीटमेंट केलेली योग्य राहील सर. जर फिशर तर मगाशी सांगितलं मी, जात्यादी एलादी तेलाचा पिचू ठेवला त्या जागी तर चांगला फायदा होईल त्याचा. बर. हो. आणि कुठल्या डॉक्टरला वगैरे रेफर करतात का सर? हा, जवळपासच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून घ्या तुम्ही. आयुर्वेदिक का? हो 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 हो. चालेल सर. ओके सर, थँक्यू. सर पुण्यामध्ये पण तुम्ही अवेलेबल असता ना सर? हा, पुण्यामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी असतो मी. चालेल सर, मग दुसऱ्या वेळी तुम्हाला डायरेक्टली भेटतो मग. हो चालेल सर, फोन करून या. चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू चंद्रकांत. डॉक्टर सराईकर, जरा थोडक्यात. सर्वात महत्वाचा जो विषय लाईफस्टाईल डिसीजेस, त्यामध्ये मधुमेह याबद्दल थोडक्यात सरांनी एका मार्गदर्शनपर काही सांगितलं तर बरं होईल सरांना. हो हो. मधुमेह म्हणजे कसं आहे सर, तर बऱ्याचदा रुग्णांना म्हणजे काही जणांना असं असतं की ऍक्सिडेंटली शुगर येते, म्हणजे काहीतरी दुसरा आजार झालेला असतो, तो कमी येत नसतो आणि डॉक्टर तपासतात आणि त्यावेळेस शुगर निघते. आणि बऱ्याच जणांना असं होतं की म्हणजे असं हे नसतं, पण जे क्लासिकल सिम्पटम असतात, खूप तहान लागणं, सतत लघवीला जायला लागणं, खूप घाम येणं, तर अशा पद्धतीची लक्षणं दिसून शुगर येते. सर सगळ्यात महत्वाचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट ही आहे. प्रॉपर व्यायाम केला पाहिजे, म्हणजे जे वर्कआउट आहे, चालणं असेल काही असेल तर कॅलरीज बर्न व्हायला पाहिजेत, जेवणाच्या वेळा नियमित पाहिजेत, रात्रीची झोप चांगली पाहिजे. हे केलं तर चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं सर. ओके सर, थँक्यू. मॅडम मधुरा टोणे मॅडम. हा, गुड इव्हिनिंग सर. हा नमस्कार, गुड इव्हिनिंग, बोला. नमस्कार. मला एक विचारायचं होतं सर, की सांधेवातावर आपल्याला काय उपचार घेता येईल? ओके, कोणतेही सांधे का? संपूर्ण संधिवात समजा एखाद्याला झाला असेल तर त्याला आयुर्वेदिक उपचार काय करता येईल? अच्छा, आयुर्वेदामध्ये पोटातून घेण्याचे औषध असतात, ज्याला शमन चिकित्सा म्हणतात. त्या जोडीला बस्ती पंचकर्म आणि सार्वदैनिक रक्तमोक्षण, म्हणजे मी सांगितलं मगाशी क्युबायटल फोसा, म्हणजे कोपऱ्याच्या सांध्याच्या मागच्या बाजूतल्या शिरेतून रक्त काढलं वगैरे, तर ती सांधेदुखी चांगल्या पद्धतीने कमी येऊ शकते. पण आता समजा एखाद्याचं वय झालं असेल जास्त, 80 वय असेल, तर मग त्यांना तसं शक्य होणार का ते?
हा होऊ शकतं ना, काही प्रॉब्लेम नाही. त्या आजाराच्या वयानुसार त्याचा डोस असतो आणि खूप चांगला होतो ह्या वयात सुद्धा. क्वालिटीफुल होतं त्यांचं चांगल्या पद्धतीने, वेदना वगैरे कमी येतात. ओके ओके. छान होणं महत्वाचं आहे त्याचं, म्हणजे कुठल्या कारणामुळे झालंय आणि काय आजार आहे ते बघून त्याचं औषध वापरलं की तो चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकतात. मला वाटलं तेल वगैरे असं काय लावून वगैरे काय आणखी कमी असं होऊ शकतं का? हा, कोटमची कधी तेल वापरायचं. जखडून बसतात का सांधे का कसं आहे, दुखतात फक्त? दुखतात, काही वेळेला सुचतात. मग तसं ॲलोपॅथीची औषधं घेतलेली आहेत, मग त्यांना कमी आलंय, पण ते स्टेरॉइड आहेत ना. ओके. जर सुजत असेल तर महाविषगर्भन तेल नावाचं तेल मिळतं बाजारात, ते करून त्या सांध्यांना लावा आणि वाळूची पुरचुंडी बनवून ठेवायची, ती तव्यावर गरम करून त्याने ते शेकायचं. बर बर बर. हो, सुजी कमी येईल आणि दुखायचंही कमी येईल त्यानं. ओके ओके. थँक्यू डॉक्टर. हो. ओके, धन्यवाद. थँक्यू. रुपाली टोने मॅडम. हा सर, मला एक प्रश्न होता. नमस्कार. नमस्कार, बोला. हा सर, जर समजा असं ॲलर्जी खूप दिवसांपासूनची सर्दी आहे, थोडंसं नाकाचं हाड वाढला असेल, तर आयुर्वेदातून आपण काही करू शकतो का? हो, अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ज्यांचे 3-3, 4-4 वेळेला हाड वाढले म्हणून डॉक्टर ऑपरेशन करतात आणि पुन्हा ते त्यांची सर्दी वगैरे सिम्पटम्स सुरूच असतात, तर ती सर्दी आयुर्वेदाने चांगल्या पद्धतीने कमी करता येऊ शकते. फक्त साधारणतः किती दिवसांचा कालावधी लागेल कमी व्हायला? 3 ते 4 महिन्यात चांगल्या पद्धतीने कमी होते. फक्त आता मी जे सांगितलं इतर आजार, की निदान होणं महत्वाचं आहे त्याचं. कुठल्या कारणामुळे ते झालंय हे सगळं जर नाडी बघून त्यांची हिस्ट्री घेऊन पाहिलं तर ते चांगल्या पद्धतीने कमी येऊ शकते. म्हणजे पथ्य वगैरे असतील ना काही त्याच्यात? हा, पथ्य असेल ना. तोपर्यंत मारुती फार्माचं श्वासाकल्प मिळतं, ते सकाळ संध्याकाळी 10 ml औषध, 10 ml पाणी जेवणानंतर दिलं तरी चालेल तोपर्यंत. प्लीज रिपीट करता का ते नाव? श्वासाकल्प. बर बर, ठीक आहे. हो, धन्यवाद. गाव कुठलं? रुपाली टोने मॅडम, गाव कोणतं तुमचं? अहमदनगर. ओके. मरेगोदे सर. सर नमस्कार. नमस्कार. हा, मला ना जरा डोळे जळजळतात सर. ओके. हा, डोळे जळतात, त्यासाठी आयुर्वेदिक काय आहे काय औषध? ओके. बाकी काही त्रास नाही ना डोळ्यांशी रिलेटेड इतर? नाही, तर थोडासा डोळ्यातून पाणी येतो मला कधी कधी. ओके. काय करायचं, रात्री झोपताना तळपायाला कायला जीवन मलम नावाचं मलम मिळतं कुठे इझिली, तर ते चांगलं चोळा तळपायाला आणि झोपास. पायाला चोळलं पाहिजे? हा, पायाला चोळा. काही दिवसांनी ते डोळ्यांची जळजळ कमी यायला लागेल. आणि मला ऍसिडिटी प्रॉब्लेम आहे. ओके. सर, आणि मौक्तिकयुक्त कामधुदा नावाचं औषध मिळतं. कोणतं सर? मौक्तिकयुक्त कामधुदा. हा, तर ती गोळी सकाळी 10 आणि दुपारी 2 वाजता एक एक गोळी चगळून खावा, तेही कमी यायला लागेल. ओके सर, ओके. आणि सर, तुम्ही आहार वेळेवर नाही घेत होत तर तुम्ही बोलला तर ऋतूच्या हिशोबाने वेगवेगळ्या प्रकारे आपण सकाळी पाण्यामध्ये वगैरे घेऊ शकतो. ते जरा एक भावशीर मिळाला तर बरं होईल. चालेल की सर, मी बनवून ते पाठवेन एकदा. जर वेळ मिळेल तसं ते एकदा बनवतो आणि पाठवेन सर. ओके सर, थँक्यू. नमस्कार. भोकरे मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मला ना आता मी होमिओपॅथी घेते, माझी टाचदुखी चालू झाली त्याबद्दल. अच्छा. म्हणजे माझा लेडीज प्रॉब्लेम आहे जरा, त्यामुळे मी होमिओपॅथी स्टार्ट केली आहे. ओके. वय किती तुमचं? माझं आता 60 संपलंय. ओके. तर मग त्या टाचदुखीवर काय करू? हा, टाच दिवसभर दुखते का खूप वेळ बसून उठल्यावर? हा, बसून उठल्यावर दुखते आणि चालायला त्रास होतो. थोडं 4-5 पावलं चालूपर्यंत त्रास होतो, मग नंतर नॉर्मली होऊन जाते. मग ते दुखायला नको. त्याच्यावरनं कॅल्केनेस पर नावाचा एक आजार असतो की बोली भाषेत ज्याला कार्टिलेज किंवा हाड वाढला असं म्हणतात त्या जागेचं.
तर ते शकतं. तर अग्निकर्म नावाचा एक प्रयोग सांगितला आयुर्वेदात, की खापराने किंवा सोन्याच्या सळीने तिथं चटका दिला जातो, जळू लावणं, आणि पोटातनं घ्यायची काही औषधं असतात, ते घेतलं तर डेफिनेट कमी होऊन जाईल. ओके. आणि ते किती दिवस घ्यावं लागेल? साधारण 3 ते 4 महिन्यात हे होऊ शकतं कमी. 21 दिवसानंतर फरक दिसायला सुरू होतो आणि 3 ते 4 महिन्यात ते पूर्ण बरं होऊ शकतं. ओके. पतंजलीवाल्याकडे मिळेल का? नाही, आयुर्वेद दुकानात मिळेल? पतंजली वगैरे इथं म्हणजे कसं असतं, वेगवेगळे BMS नवीन मुलं ठेवत असतात ते, तर चांगल्या तज्ञ वैद्याकडे जाऊन तुम्ही दाखवा. निदान होणं महत्वाचं आहे. 17 ते 18 कारणांमुळे टाच दुखत असते, तर नेमकं म्हणजे पित्त रक्त बिघडून झालेलं आहे का वात वाढून झालेला आहे, तर हे जे बारकावे आहेत त्या पद्धतीने केलं तर चांगला फायदा होईल त्याचा. ओके मॅडम. सर ऑनलाईन एक चॅट बॉक्स मध्ये शरद घोडके सरांनी एक प्रश्न विचारला आपल्याला. प्रश्न मी वाचून दाखवतो. नमस्कार डॉक्टर साहेब, ऋतू बदलले की हवामान बदल होतो आणि त्यामुळे घरातील लहान थोर सदस्यांना सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप येणे, डोके दुखणे यासारखे किरकोळ आजार प्राथमिक स्तरावर औषधी घेतली तर योग्य होईल अशी काही औषधांची नावे शेअर करू शकता का, माहिती देऊ शकता का? मला वाटतं तुम्ही शेअर करा किंवा फक्त येस असं म्हटलं तरी पुढे जाता येईल आपल्याला. हो चालेल, करू शकतो आपण, करूयात. आणि जरा शेअर करा सर, म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी, किंवा एखादा व्हिडिओ असेल तरी शेअर करा त्या पद्धतीचा. डेफिनेटली सांगेल सर. दुसरा एक प्रश्न आहे त्यांचा, शुगर आणि बीपी असणाऱ्या व्यक्तीसाठी सकाळी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नसावे याबद्दल कृपया माहिती आपल्याकडे मिळावी. ओके. आता प्रमेय म्हणजे डायबेटीसच्या लोकांसाठी ढोबळ मानाने 2 पद्धतीने जर पाहिलं, एक म्हणजे स्थूल प्रमेय असतो आणि एक दुसरा कृश व्यक्ती असतो. जर क्लासिफिकेशन केलं आपण तर जनरली 2दा जेवावं, 2दा जेवणं, एकदा पोट साफ होणं आणि रात्रीची झोप हे जास्त गरजेचं आहे. ओके. हा नाश्ता शक्यतो टाळावा आणि केला तर मग त्यामध्ये उपीट, थालपीठ असे पदार्थ खावेत शक्यतो. धन्यवाद. हो ओके, चालेल. बुटे सरांचा एक प्रश्न होता, IBS या विकारात काकडी गाजर खाल्लं तर चालतंय का? हो चालेल, खायला काय हरकत नाही, पण त्रास होत असेल तर नको, कारण पचनशक्ती मंद झालेली असते. कच्चं अन्न खायला जास्त लागतो प्रखर, तर प्रमाणात पचेल या पद्धतीने खायला काय हरकत नाही. ओके सर. एक नॉर्मल व्यक्तीसाठी प्रश्न होता बुटे सरांचा, रोज पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदात कोणती औषधे घ्यावीत? नॉर्मल व्यक्तीसाठी जनरल प्रश्न. रिपीट करता का प्रश्न, मला नेमकं नाही कळलं. नॉर्मल व्यक्तीसाठी एक जनरल प्रश्न त्यांनी विचारलाय आनंद बुटे सरांनीच, रोज पोट साफ होण्यासाठी कोणती औषधे आहेत? नॉर्मल व्यक्तीसाठी जनरल प्रश्न. ओके. बाजारामध्ये पंचसाकार चूर्ण मिळतं, अविपत्तिकर चूर्ण मिळतं. हे चूर्ण घेऊन आपण तात्पुरतं पोट साफ करू शकता, पण ह्याची सवय नको, कारण कुठलीही रेचेक औषधं असतात ते मोठ्या आतड्यात कोरडेपणा तयार करतात. आता तुम्ही ऐकलं असेल की बरेचसे लोक कायम चूर्ण खूप वर्षांपासून घेत असतात किंवा दोती योग वगैरे अशी औषधं घेत असतात. तर प्रॉपर व्यायाम, आहारामध्ये दूध आणि घृतशिरा अभ्यास ज्याला म्हणतात, कडकडीत गरम दुधात 1 चमचा तूप टाकून घेऊन बघा. ह्या पद्धतीने आधी नॅचरली प्रयत्न करा. इमर्जन्सीला तुम्ही पंचसकार, अविपत्तिकर चूर्ण, गंधर्व हरितकी अशा पद्धतीने घेऊ शकता औषध. चालेल. बरोबर 9:30 नारळमुळे मॅडम, तुमचा काय प्रश्न आहे का थोडक्यात? हा एक प्रश्न आहे माझा. मला काय विचारायचंय की फिरता वात हे काय आहे भानगड? कारण काय होतंय, मला कधी हात दुखतो, म्हणजे खोब्याजवळ कंबर दुखते, हात दुखते, कधी गुडघा दुखतो, कधी घोटा दुखतो, पण हे कायम नाही. 1 महिनाभर काहीतरी एक दुखतं अवयव, नंतर 4 महिने थांबतं, परत आणखीन 1 महिनाभर दुखतं. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, तर ते म्हणाले फिरता वात आहे. मग ते आयुर्वेदात काहीतरी आहे फिरता वात, हे काय?
हा बोली भाषेत असं म्हणतात, हा गुल्म नावाचा आजार आहे, पित्त गुल्म. तुमची पित्त प्रकृती आहे, तुम्हाला ढेकरा वगैरे जास्त येतात, तर तो शरीरात साठतो. त्याला जर बाहेर यायला चान्स नाही मिळाला तर तो कुठल्या तरी सांध्याजवळ जाऊन किंवा कुठल्या तरी भागात जाऊन दुखावा निर्माण करतो. तर पित्त कमी झालं, ढेकरा कमी झालं की तो त्रास ऑटोमॅटिक कमी येईल तुमचा. हा 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 बरोबर. पण ती कायमच चालू असतं बरं का, हिवाळा उन्हाळा. मूळ तुमचा आजार सांध्यात किंवा इतर ठिकाणी नाही, तो पोटात आहे. ते कमी झाले की ते कमी येईल. मग त्यासाठी काय करावं? मगाशी सांगितलं ते मी, प्रवाळ पंचामृतच्या 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्या. हा बेसिक उपचार. यांनी कमी नाही केलं तर अजून पुढचे उपचार आहेत, पण यांनी कमी येईल चांगल्या पद्धतीनं. बर बर चालतंय. ओके, थँक्यू. डॉक्टरांचा नंबर आता शेअर करूया आपण. आणि डॉक्टर तुम्हाला कॉल कधी करता येईल? समाज बांधवांना जर कॉल करायचा असेल तर टायमिंग काय असेल तुमचा? कधी करू द्या सर, काय प्रॉब्लेम नाही. जर मी उचलला नाही तर परत कॉल बॅक करेन मी. मेसेज करा तसं व्हॉट्सअपवर. ओके ओके, ठीक आहे सर, थँक्यू. पण जनरली संध्याकाळी 8च्या आसपास केला तरी चालेल, 8-8:30च्या दरम्यान. ओके ओके, इव्हिनिंगला तर कधी केला तरी चालेल, काय अडचण नाही. चालेल चालेल चालेल. तर बरोबर 9:30 वाजलेत. आपलं 1.5 तासाचं व्याख्यान आणि त्याचबरोबर बहुतेक सर्व समाज बांधवांच्या प्रश्नांची उत्तरं कुंभारे डॉक्टरांनी देण्याचा प्रयत्न केला. तर डॉक्टरांचे शिवशरणाथ प्रतिष्ठान चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत खूप 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 धन्यवाद. तर रुपाली टोने मॅडम, मी आता जे काही प्रश्न असतील ना, तर डॉक्टरांचा पर्सनल नंबर आपण शेअर करूया आणि तुम्ही त्याच्यानंतर डॉक्टरांना पर्सनली प्रश्न विचारा. तर मी आता शेवटचं जे आभार प्रदर्शनाचं जे काम आहे, तर आपल्या चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर कुमार जमगे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सप्रेम नमस्कार. चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आपण प्रत्येक महिन्याला आरोग्य या विषयावर व्याख्यानमाला मागील महिन्यापासून चालू केलेली आहे. मागील महिन्यात 25 ऑगस्टला डॉक्टर अर्चना आनंद सराईकर यांचे कान नाक घसा या विषयावरती व्याख्यान आपण ऐकलेले आहेत सर्वांनी आणि कुरिन शेट्टी समाज बांधवांना झालेला आहे. असाच आज डॉक्टर सेलच्या साहाय्याने आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयोजनामार्फत बार्शी येथील डॉक्टर अतुल कुंभारे यांचे आज 8 वाजता ऋतुकालीन विविध आजार आणि पंचकर्म उपचार यावरती आताच आपण व्याख्यान ऐकलेले आहे. डॉक्टर अतुल कुंभारे यांनी आपल्या सुरुवातीच्या ह्याच्यात धर्म, अर्थ, काम, मोक्ष यावर विवेचन केले आणि आयुर्वेदानुसार एका वर्षाचे जे काही ऋतू आहेत त्यामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या ऋतुमानानुसार जे काही विविध आजार आहेत आणि या आजारावरती उपाय आणि उपचार च्या वातावरणात आपणा सर्व समाज बांधवांना 1.5 तास ऐकवून दिले, त्याबद्दल आज मी शिवशरणार्थ प्रतिष्ठान आणि कुरिन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने डॉक्टरांचे धन्यवाद आणि आभार मानतोय. आज शिवशरणार्थ प्रतिष्ठान चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जे व्याख्यान आयोजित केलेले होते, या व्याख्यानाला उपस्थितांची मी नावे 1-2 मिनिटात सांगतोय. आपल्या शिवशरणार्थ प्रतिष्ठानचे संस्थापक मल्लिकार्जुन बोरगिटे सर, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आनंद सराईकर, शिवशरणार्थ प्रतिष्ठानचे संचालक अनंत बोटे,
त्यानंतर उपस्थित समाज बांधवामध्ये अनिता, चंद्रशेखर वारद, दत्तात्रय कोष्टी, दयानंद घोडके, डॉक्टर अभिजित शिवाजीराव पुजारी, गंधाली कोष्टी, गणेश नकाते, हेमलता कुर्नावळ, शरद नकाते, मधुकर सरगुले, मधुरा टोने, महादेवी कोष्टी, मल्लिकार्जुन कुंभारे, मारुती कोष्टी, नेहा खाडे, नीलकंठ नकाते, प्रज्ञा देगावकर, प्रवीण कोष्टी, पुष्पा घोडके, सदाशिव अनंतपुरे, शैलेश नकाते सर, शरद घोडके साहेब, शिवलिंगप्पा वाडेदावर, शोभा कुंभारे, सुनीता नकाते, स्वाती लकुंडी, विद्युलता बुटे, अर्जुन सराईकर, ऐश्वर्या भरमगुंडे, अनिता बिडकर, चंद्रकांत बामणकर, चंद्रकांत कोष्टी, दिलीप मेहत्रे, हिरा नाळे, एम हुनचकी, मेघना सराटे, प्रियांका कोष्टी, रमाकांत हुंदडे, रुपाली टोने, संतोष खारगोत्रे, सुनंदा मारुमुळे, प्रकाश कुर्नावळ, बाळासो सांगोलकर, गुरबातप्पा मरेगुद्दे, प्रभावती नकाते, प्रवीण रुकडे, रुपाली गंगले, रुपाली सराटे, राजश्री टोने, सुरेश कोष्टी, स्वाती रुकडे, पूजा लकुंडी, सरस्वती शिरोळ, शोभा शिपुरे, तेजस बामणकर, आशा कोष्टी, दयानंद घोडके, नरहरी श्रीधर जाले, नेहा खाडे, प्रज्ञा मेघादी, सुरेखा औंधकर, प्रकाश कुर्नावळ, दीपाली कोष्टी, मिलिंद देगावकर, राधिका कुंभारे, सीमा कोष्टी, तिलोत्तमा भोकरे आणि विद्युलता बुटे इत्यादी सर्वजण समाज बांधव या आरोग्यविषयक द्वितीय पुष्प व्याख्यानमालेस उपस्थित राहिले. या सर्वांचे चेंबर ऑफ कॉमर्स आणि शिवशरणार्थ प्रतिष्ठानतर्फे मी आभारी आहे. आणि आज हे द्वितीय पुष्प या ठिकाणी संपलेले आहे. सर्वांना पुन्हा एकदा शिवशरणार्थ. थँक्यू. तर आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.